वेरी वार्म वेलकम। नमस्कार नमस्कार। नमस्कार। सोनाली, आपसे मिलकर बहुत खुशी हुई और हम सब बहुत एक्साइटेड हैं आपसे बात करने के लिए। एंड हमारे से जुड़ने के लिए धन्यवाद। सोनाली कुलकर्णी जी के इंट्रोडक्शन देना होगा, दिए तले अंधेरा, तो आई एम श्योर एवरीवन नोज हर वेरी वेल। लेकिन मैं कुछ एक चीज़ों के बारे में बताऊंगा। और हम बहुत उत्सुक थे, एक्चुअली काफ़ी दिन से हम कोशिश कर रहे थे कि आप सोनाली जी के साथ जुड़ पाए। तो एक तो सबसे पहला, सोनाली जी, आपको बहुत बहुत बधाई। और कल आपको पंडित दीनानाथ मंगेशकर का पुरस्कार मिला। जी। और ये जो पुरस्कार है, ये इनकी जो आर्ट और कल्चर और सिनेमा को जिस तरीके से इन्होंने जोड़ा है और प्रेजेंट किया है और मराठी कल्चर में डेवलपमेंट लाए हैं, उसका रिकग्निशन है। और ये पुरस्कार बहुत ही बड़ा पुरस्कार है। इसको अमिताभ बच्चन और मोदी जैसे बड़े लोगों को दिया गया है, और दीनानाथ मंगेशकर खुद बहुत बड़े आर्टिस्ट थे। दूसरा मैं बताना चाहूंगा कि सोनाली खुद काफी अच्छी स्कॉलर रही हैं। तो इन्होंने फर्गुसन कॉलेज से पॉलिटिकल साइंस में ग्रेजुएशन किया और स्कॉलरशिप करी मराठी कल्चर और मराठी लैंग्वेज में। बिल्कुल। तो शी वाज अ स्कॉलरशिप अवॉर्डी फॉर दैट। एंड इनके हमने रोल्स तो देखे ही हैं। इन्होंने जो बहुत हिंदी और मराठी सिनेमा में अलग अलग किस्म के रोल किए हैं। एंड इन्होंने सोशल रोल्स भी बहुत अच्छे से दिखाए हैं, जैसे कि बाबा अम्बेडकर के जो सोशल फिल्म थी, उन्होंने इसमें काम किया जो कि बहुत पॉपुलर हुई। सोनाली ने ऑल्सो सोशल वर्क के लिए काफ़ी काम किया है थ्रू हर वेरियस इनिशिएटिव्स। जैसे कि ये रेगुलर पार्टिसिपेंट और स्पीकर हैं इन द इंडिया बुक माई आर्टिस्ट शो में, जहाँ पे जो एनजीओज के इवेंट्स होते हैं में ये बोलती हैं। तो ये सीएसआर एंड सस्टेनेबिलिटी के लिए काफ़ी इन्वॉल्व रहती हैं। महाराष्ट्र पोस्टल सर्कल में इन्होंने काफ़ी सपोर्ट और इन्वॉल्वमेंट रहा है। एंड रेजिंग अवेयरनेस अबाउट इम्पोर्टेंट इश्यूज। तो इनका जो काम है कल्चर के साथ, सिनेमा के साथ, स्टोरी टेलिंग के साथ, और जो सोशल वर्क रहा है, इनका इंटरेस्ट रहा है। ये खुद राइटर हैं और स्टोरीज लिखती हैं और उनको प्रोड्यूस करती हैं। तो हमको लगा कि सोनाली कुलकर्णी हम जो काम कर रहे हैं स्कूलों के साथ और एजुकेशन में सुधार के लिए एट अ वेरी लार्ज स्केल, उसके लिए ये बहुत अच्छे हमारे एम्बेसडर रहेंगे इस काम के लिए। एंड थैंकफुली इन्होंने हमको एक्सेप्ट किया, तो ये हमारी बहुत अच्छी, हमारा सौभाग्य है। तो सुबह सोनाली, वेलकम, वेरी वेरी वार्म वेलकम टू आवर कम्युनिटी। आज हमारे साथ मेरे ख्याल से करीब 20 या 22 टीचर्स हैं 11 डिस्ट्रिक्ट से, और अपने बच्चों के साथ आए हैं। एंड दे आर वेरी ईगर टू हियर फ्रॉम यू एंड टॉक टू यू। तो मैं हैंड ओवर करूंगा साक्षी को। साक्षी हमारे टीम में है एंड शी इज एंकरिंग द शो टुडे। गुड। साक्षी इज पार्ट ऑफ our कंटेंट एंड क्यूरेशन टीम. She is economics graduate from SP Jain College, and she is also working in the TV shows, in the Marathi TV shows. ओके। So welcome, Sakshi. She was very eager to participate and host this show. So welcome, Sakshi, and over to you. थँक यू सो मच सर फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, काइंड वर्ड्स. नमस्कार. मी साक्षी ओपन लिंक्स फाउंडेशन तर्फे आजच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला कार्यक्रम आहे बोलेगा बचपन सोनाली कुलकर्णी सोबत. आज आपल्याला कथा, आत्मविश्वास आणि शिक्षक विद्यार्थ्याच्या अप्रतिम नात्याचा एक खास उत्सव पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत जळगाव, नाशिक, नागपूर, बुलढाणा आणि इतर अनेक ठिकाणाहून शिक्षक आणि विद्यार्थी आले आहेत. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांवरचा आत्मविश्वास आणि टॅलेंट आपल्याला स्क्रीनवरूनही चमकताना दिसतात. आज आपल्या खास पाहुण्या आहेत सोनाली कुलकर्णी. आपल्या तेजस्वी अभिनयाने प्रेक्षकाची मनं जिंकणारी एक अफलातून अभिनेत्री, ज्या आपल्याला सर्वांना रुपेरी पडद्यावर नेहमीच भावल्या आहेत. चेलुवी पासून ते अगदी आठवड्याभरापूर्वी प्रदर्शित झालेला सुशीला सुजित अशा असंख्य चित्रपटांमधून त्यांनी सशक्त, भावस्पर्शी आणि आपल्या वाटणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत.
त्या कथाप्रेमी आहेत. त्यांचं सो कूल हे कथांचं पुस्तक देखील प्रसिद्ध झालं आहे. मुलं, शिक्षण यांच्याशी त्यांचा अतूट नातेसंबंध आहे. सोनाली, तू आज आमच्यासोबत आहेस ही आमच्यासाठी एक मोठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. तुझ्यासोबत गप्पा मारायला खरंच खूप मजा येणार आहे. साक्षी, मनापासून आभार. किती छान वाटलं अशी ओळख ऐकून. थँक्यू. थँक्यू. सोनाली, कार्यक्रम सुरू करण्याच्या पहिले मला एक प्रश्न पडलाय की तुझ्यानुसार एखादी गोष्ट लहान असो किंवा मोठी, ती चांगली होण्यासाठी आवश्यक घटक कोणते असतात? साक्षी, मला पहिलाच प्रश्न आवडलाय. मला असं वाटतं, आपण वेळ पाळणं ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण वेळेची पाबंदी, की आपलं जर सेशन 10 वाजता आहे, तर आपण सगळ्यांनी आपले आपले मोबाईल, आपलं जे काही डिव्हाइस आहे ते चेक करून त्याचं चार्जिंग बघून 10ला 2 मिनिटं कमी असताना तयार असणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याच सेशनसाठी नाही, आयुष्यात कुठेही वेळेवर आपण दिलेल्या वेळेला पोचणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. कमी तयारीने जाणं मला आवडत नाही. त्यामुळे ज्या विषयासाठी आपण जाणार आहोत, आता आज आपलं हे वेबिनार आहे. काल मला आता संजयनी ज्या प्रकारे सांगितलं, मला दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी जायचं होतं. कधी शूटिंगला जायचं असतं. या कुठल्याही ठिकाणी आपण तयारीनिशी जाणं, कार्यक्रमाचं भान ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. थँक्यू सो मच सोनाली. खरंच वेळ खूप महत्वाची आहे आणि आय एम शुअर या विषयाच्या संदर्भात आपल्या टीचर्सला सुद्धा काही प्रश्न असतील. तर खरंय. आपले पहिले शिक्षक आहेत पूनम राव. हा, ऍक्च्युली आता मी स्क्रीन बदलला तर मला तुम्ही सगळे दिसताय. परत एकदा नमस्कार. काय छान प्रसन्न चेहरे आहेत. गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे वेळेवर आलेला आहात आणि मला ही संधी संजयनी दिलेली आहे, त्यासाठी मी मनापासून आभार मानते. कारण मी राहते मुंबईत आणि तुम्हाला सगळ्यांना भेटायला कसं मिळणार मला. तर पूनम, नमस्कार. बोल. नमस्ते मॅडम. बोल. मला ताई म्हणशील का? मला मॅडम म्हणलं की फार मग अगं म्हणता येतं ना. ताई म्हटलं की, मॅडम म्हणलं की मला असं वाटतं मी कोणीतरी आता अधिकारीच झाले. बोल बोल. खूप आनंदाचा क्षण आहे की आज आम्हाला तुमच्या बरोबर इतक्या छान गप्पा मारण्याची संधी, सुवर्ण संधी मिळालेली आहे. तर मी आहे पूनम राऊत, तालुका शेवगाव. माझी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंतरवाली बुद्रुक आणि माझी शाळा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. तर मला कविता लेखन करण्याची आवड आहे मॅडम. माझा पुनवेचं शब्द चांदणं हा काव्यसंग्रह देखील प्रकाशित आहे. आणि सध्या एक आनंदाची बाब तुम्हाला सांगावीशी वाटते की नवीनच आहे की महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या 41,500 जिल्हा परिषद शाळा आहेत, त्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या ग्रंथालयामध्ये माझा ओळखा पाहू कोण हा बाल काव्य संग्रह सध्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी पोहोच करण्यात आलेला आहे. 72 पुस्तकांचा संच शासनामार्फत गेला. तर त्या पुस्तकांमध्ये माझं एक पुस्तक आहे. आणि वर्गामध्ये पण अनेक उपक्रम राबवण्याची आवड आहे आणि माझे विद्यार्थी पण अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. आणि विनोबा ऍप हे अतिशय सुंदर शैक्षणिक ऍप आहे. हे ऍप आम्हाला अशी संधी वारंवार उपलब्ध करून देत असतात आणि त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. तर माझा प्रश्न असा आहे आज मॅडम, की असं कधी झालंय का की गोष्ट खूप छान होती पण ती सादरीकरण करण्याची पद्धत योग्य नसल्यामुळे तुम्हाला ती आवडली नाही? पूनम, प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. असं खूपदा होतं अगं. अनेकदा गोष्ट म्हणजे कथाकथन स्पर्धेसाठी कुठे भाग घ्यायची गरज नाहीये, पण अनेकदा आपल्या आजूबाजूला माणसं असतात, आपण गप्पा मारत असतो. एखादा माणूस एखादी साधी गोष्ट म्हणजे अगदी बिनमहत्वाची गोष्ट रंगवून रंगवून सांगत असतो, पण एखादा माणूस काहीतरी महत्वाचं सांगणार असतो की आता काय बुवा, त्या दिवशी झेंडावंदनाला आम्ही गेलो आणि अमुक अमुक घडलं, पण त्या माणसाला ते चांगल्या पद्धतीनं सांगता येत नाही. त्यामुळे झेंडावंदनासारखा महत्वाचा प्रसंग बाजूला राहतो, मागे राहतो आणि कुणाला तरी ट्रॅफिक जॅम कसा लागला, कशी तिथे बैलगाडी आडवी आली आणि माणसं अडकून पडली, ही एखादी बिनमहत्वाची गोष्ट समोर येते आपल्या. तर आपलं सांगणं फार महत्वाचं असणं आवश्यक आहे. यात काय काय महत्वाचं आहे, तर बाकीच्यांचं लक्ष वेधून घेताना आपण आपल्या आवाजात
चा व्हॉल्यूम म्हणजे आवाज किती मोठा आहे किती लहान आहे हे आपण म्हणणं गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर तू हे थोडं कमी कर ग. त्यानंतर लक्ष वेधून घेण्यासाठी फक्त आरडाओरडा करू का आपण, हे ऐका 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 माझ्याकडे लक्ष द्या, असं होत नाही प्रत्येक वेळेला. तर आपण कळीचे शब्द उच्चारले पाहिजेत. म्हणजे काय की झेंडावंदन हा शब्द ऐकल्यानंतर कुठल्याही भारतीयाच्या मनात येईल की हे काहीतरी महत्वाचं सांगतायत. मी सांग बर का, मी एक महत्वाचं सांगते. झेंडावंदनाच्या दिवशी लक्ष जातच माणसाचं, मला काहीतरी सांगायचंय, मला काहीतरी सांगायचंय, असा आटापिटा करून समोरच्याचं लक्ष आपण वेधून घेऊ शकत नाही. तर मला अनेकदा असं वाटतं की कुठली गोष्ट सांगताना, म्हणजे आता माझी थोडी थोडी ओळख होत जाईल तुम्हाला सगळ्यांना, मला खूप पाल्लाळ लावायची सवय होती लहानपणी. की मग घरचे चिडायचे की आता मी फार लहान असताना काम करायला लागले. मी एका अतिशय साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे आणि मला आयुष्यात फार म्हणजे 11वी-12वी पासूनच या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली. तर मी काहीतरी सांगायला लागायचे की बरं का ते विमान आलं आणि मग ती अनाउन्समेंट झाली आणि मग असं. तर मग आई बाबा म्हणायचे थांब थांब थांब, काय झालं ते आधी सांग. तर मग मला काहीतरी सांगायचं असायचं की आणि माझी चप्पल तुटली, तर ते म्हणायचे तिथपर्यंत ये. आता पहिल्यापासून अख्खं रामायण सांगणार आणि त्याच्यानंतर म्हणणार रामाची सीता कोण, असं कसं चालेल. त्यामुळे आपण संक्षिप्त स्वरूपात आपल्याला जे म्हणायचे ते सांगणं खूप आवश्यक आहे. थँक्यू सोनाली. खरंच सांगण्याची पद्धत ही व्यवस्थित असलीच पाहिजे आणि व्यवस्थित वेळेत व्यवस्थित टॉपिक निघालेच पाहिजेत. तर आपले पुढील मी एक प्रश्न विचारते परत. नक्की. तुम्ही काही अशा टिप्स सांगू शकाल का, जसे आवाज, बोलण्याची ढब गोष्टीला परिणामकारक बनवायला मदत करते? मला तर वाटतं मला या मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंच पाहिजे, कारण ज्यांच्याकडे मी शिकले, माझे गुरु पंडित सत्यदेव दुबेजी, हे आवाजाबद्दल खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे. आपल्याला चांगल्या पद्धतीने बोलायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपला आवाज जसा आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे, कारण अनेकदा काय होतं, आपण आपल्या आवाजाशी, आपल्या व्यक्तिमत्वाशी भांडत बसतो. आपल्याला नेहमी असं वाटतं की माझा आवाज गोड नाही, पुरुषांना वाटतं माझा आवाज भारदस्त नाही, अनेकांना असं वाटतं. फक्त आवाज असं नाही, दिसण्याबद्दल वाटत राहतं ती किती चांगली आहे दिसायला, ती तर गोरी आहे. किंवा पुरुषांच्या मनात इतके दिसण्याबद्दलचे हेवेदावे नसतात. तर काय उगाच काय मिशी पिळली की सगळे रुबाबदार दिसतात का, असं मनात येतं. एखाद्याची उंची चांगली असते, एखाद्या म्हणजे मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये केस लांब असू शकतात. याचा आपल्या मनाला संकोच वाटत राहतो, आपल्याला असं वाटत राहतं ते माझ्यापेक्षा बरे आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना आजच्या मुहूर्तावर हे सांगायचंय की ही तुलना आपण मनातनं काढून टाकूया. त्या तुलनेने काहीही होत नाही. आपण वयाच्या 40व्या वर्षी रोज 500 दोरीच्या उड्या मारल्या तर आपली उंची वाढेल का? नाही वाढू शकत, नाही वाढू शकणार. किंवा आवाजासाठी मी एक क्लास लावला गाण्याचा. मला तर कालच, मी तुम्हाला दाखवायला इथे माझा पुरस्कार ठेवलेला आहे. तुम्ही सगळी माझी माणसं, तर हा काल मिळालेला पुरस्कार आहे. कॉंग्रॅच्युलेशन सोनाली. थँक्यू थँक्यू. म्हणजे असं एरवी आपण फ्लॉन्ट करत नाही, शायनिंग करत नाही, पण कौतुकाने तुम्हाला सांगावं असं वाटलं की आता मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या नावाचा पुरस्कार मिळाला, एखादा गाण्याचा क्लास लावला म्हणून आपला आवाज बदलेल का? मी खूप वर्ष झगडले, कारण तुम्ही ऐकत असाल माझा आवाज तसं म्हणावं तर मंजूळ नाहीये. मंजूळ म्हणजे माहित आहे ना तुम्हाला, गोडवा बायकांना जसा. आता मी तुम्हाला करून दाखवते, चालेल का? हो हो, आवडेल आम्हाला. आता मी तुम्हाला सांगते. नमस्कार, माझं नाव सोनाली कुलकर्णी, मी एक अभिनेत्री आहे, लेखिका आहे आणि मी मुंबईत राहते. ही 2-3 वाक्य आहेत. आता हीच वाक्य मला तुम्हाला सगळ्यांना इम्प्रेस करायचंय. त्यामुळे आता मी वेगळ्या पद्धतीने म्हणून दाखवते. नमस्कार,
माझं नाव सोनाली कुलकर्णी. मी अभिनेत्री आहे, लेखिका आहे. मी मुंबईत राहते. तुम्हाला सगळ्यांना नाटकीपणा जाणवला? जाणवतोच आपल्याला, कारण तो माझा आवाज नाहीये. मी कुणाच्या तरी आवाजाची नक्कल केली किंवा लोकांच्या दृष्टीने गोड आवाजात मी बोलायचा प्रयत्न केला. त्यात काय हरवणार? माझं व्यक्तिमत्व हरवणार. स्वत्व हा खूप पुढचा शब्द झाला, पण आपलं व्यक्तिमत्व हरवून आपण आपल्याला काय म्हणायचंय ते समोरच्याला सांगू शकत नाही. त्यामुळे मला असं म्हणायचंय की तुम्ही सगळ्यांनी, शिक्षक, विद्यार्थी सगळ्यांनी स्वतःचं रंग, रूप, स्वतःचं आकलन हे पहिले स्वतःच्या मुठीत पकडा. ते आपण सोडायचं नाही. आणि आपण कमीपणाची भावना आपल्या मनात येऊ द्यायची नाही. कारण जसे शिक्षक विद्यार्थी घडवतात तसे शिक्षक स्वतःलाही घडवत असतात. तुम्ही कुणी असा क्लेम करता का की आता बरं का मला जगातलं सगळं माहितीये, आता बरं का अमुक अमुक काहीतरी पॉलिटिकल गोष्टी चालू आहेत त्याबद्दल मला सगळं माहितीये? तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला पाठ्यपुस्तकाची चांगली ओळख आहे जी तुम्ही विद्यार्थ्यांना करून देऊ शकता. विद्यार्थ्यांमध्ये आपण चांगले गुण आणू शकतो, हे आपलं म्हणणं आहे की नाही. त्यामुळे मला असं वाटतं, अंगापेक्षा बोंगा फार, अशी मराठीत एक म्हण आहे बघा. तो बोंगा कशाला सावरत बसायचं, अंग सावरूया ना. तर साक्षी, तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सगळ्यात आधी स्वतःचा आवाज आणि स्वतःचं व्यक्तिमत्व स्वीकारायचं. तुम्हाला नाही कोणाला बरोबर. काही असं वाटलं की माझी उत्तरं फार मोठी होत आहेत, लहान होत आहेत, तर तुम्ही सांगा. हं. नाही नाही, आम्ही आज ऐकण्यासाठी झालो आहोत इथे. आणि खरंच पहिली गोष्ट तर आपण स्वतःवर प्रेम केलं तर आपल्याला सगळं जग सुंदर दिसेल नक्कीच. थँक्यू सोनाली, आम्हाला या फीडबॅकचा नक्कीच उपयोग होणार आहे. आपण सोनाली सोबत गप्पा सुरूच ठेवणार आहोत, पण आता जाऊया आपण आपल्या मेन सेगमेंटकडे, जो आहे आजच्या शोचा मस्त तडका. सो कुल कहाण्या. या गोष्टी आहेत आपल्या छोट्या पॅकेज कडून जे करणार आहेत बडा धमाका. त्यांच्या डोक्यातली भन्नाट कल्पना, मनातल्या घाईवरलेल्या भावना आणि परिपूर्णपणे ओरिजिनल फंडे आपल्यासमोर सादर करून त्यावर खास टिप्स आणि अभिप्राय देणार आहेत दुसरं तिसरं कोणी नाही तर सोनाली स्वतः. चला तर मग सुरू करूया आजची आपली पहिली गोष्ट. गोष्टी आधी आम्हाला आपल्या शाळेबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ऐकलत ना टीचर? मी आता आमंत्रित करते धाराशिव येथील शिक्षक धनराज बनसुडे सर यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. मी धनराज शिवाजी बनसोडे, जिल्हा धाराशिव. शिक्षक म्हणून 18 वर्ष एकूण सेवा झालेली आहे माझी. एक तंत्रस्नेही शिक्षक, एक शैक्षणिक युट्यूबर म्हणून माझी ओळख आहे. अरे वा. ज्या कोविड आलता, ज्या कोविडच्या काळामध्ये शाळा बंद होत्या, त्या काळामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षित केलं किंवा शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना मोबाईलवरती मोफत विविध निर्मिती मी शिकवलेली आहे. माझं युट्यूब चॅनल आहे, त्या माध्यमातून मी त्यांना शिकवत असतो. माझी शाळा सुंदर आणि अतिशय सुंदर अशी डिजिटल शाळा आहे. आज माझ्या शाळेतील सर्व मुलांना सांगायला असं आवडेल की संगणक, कॉम्प्युटर, लॅपटॉप काय असेल ते सर्व तंत्रज्ञानाचे, विशेष म्हणजे आज मी अध्यापनामध्ये AI टेक्नॉलॉजी, चॅट जीपीटीचा वापर करून मुलांना शिकवत असतो. त्यामुळे मुलांना पूर्ण आणि एकदम उत्सुकतेने मुलं शिकतात. तसे मला विविध शैक्षणिक क्षेत्रातील मला विविध पुरस्कार सुद्धा भेटलेले आहेत आणि मुलांसाठी पुढे सर्व काही नाविन्यपूर्ण करण्याची माझी इच्छा आहे आणि ती मी करत राहणार. धन्यवाद. फारच छान. अभिनंदन सर. थँक्यू सर. आणि मला तुमच्या विद्यार्थ्यांबद्दल पण ऐकून घ्यायला आवडेल. तर आज मी वेदांत बापूराव शेळके हा इयत्ता 4थीचा विद्यार्थी आहे. याच्याविषयी थोडक्यात मी सांगतो मॅडम की हा विद्यार्थी माझ्या वसती शाळेमध्ये 2 किलोमीटर दूरहून येतो. तो नेहमी उपस्थित राहतो, कधीही गैरहजर राहत नाही. त्याला शाळेची खूप आवड आहे आणि त्याला गोष्टी वाचायला खूप आवडतात आणि गणित खूप छान आहे. अब्ज कोटीपर्यंत संख्या तो सहज वाचतो, लेखन करतो. गणित त्याला खूप आवडतं आणि अवांतर, आणि तो गोष्टी पण लिहितो. आणि आज त्याला स्वतः लिहिलेली गोष्ट तुम्हाला मी तो ऐकून दाखवणार आहे. चला तर आता आपण ऐकणार आहोत एक छानशी गोष्ट वेदांत कडून, जो आहे 4th स्टँडर्ड मध्ये. नमस्कार. नमस्कार, माझे नाव वेदांत बाबू, इयत्ता 4थी, जिल्हा धाराशिव. माझ्या कथेचे नाव आहे माझी आई माझी प्रेरणा. थंडीचे दिवस होते, बाहेर चांदणे पडले होते, घरातील सर्वांची जेवण झालेली होती. मी मात्र आज खूप उदास होतो.
आणि तेवढ्यात माझ्या आईचे माझ्याकडे लक्ष गेले. आईने मला विचारलं, काय झालं रे राजा? मी म्हणालो, आई आज स्पर्धेत मी हारलो ग. आई मी खूप तयारी केली होती ग. आईने मला जवळ घेतलं, गालावरून हात फिरत म्हणाली, हरणं ही जिंकण्याची पहिली पायरी असते. पराभव आपल्याला जास्त शिकवतो. पुढच्या वेळी तू जिंकणार. तिने माझ्यासाठी छान गरम शिरा बनवला. आई माझ्या जवळ बसली. आईच्या शब्दांनी माझ्या मनात पुन्हा नवी उमेद जागी झाली. मी आईला हसत म्हणालो, पुढच्या वेळी मी नक्कीच जिंकणार. आई म्हणाली, माझा शूरवीर मुलगा आहेस तू. त्या संध्याकाळी गरम शिऱ्यापेक्षा माझ्या आईच्या मायेची ऊब मला जास्त गरम वाटत होती. धन्यवाद. खरंच आई म्हणजे सर्वस्व आणि आई सगळ्यांचीच प्रेरणा असते. आपण विचारूया सोनालीला, कशी वाटली तुला आमच्या वेदांची गोष्ट? वेदांत, मला फार आवडली तुझी गोष्ट, कारण ही तुझी गोष्ट आहे. तू कल्पना करून लिहिलेली गोष्ट नाहीये ही तुझी गोष्ट आहे. आणि तू फार तुला सांगू वेदांत, आपण अलंकारिक शब्द वापरू शकतो, पण साध्या सोप्या शब्दांमध्ये आपली भावना पोचवणं हे खूप मोठं आव्हान असतं. आणि मला खूप आवडलं की तुला एखाद्या गोष्टीचं गमक कळलं. म्हणजे आईने तुला काय समजावून सांगितलं की क्रिकेटची मॅच जेव्हा असते तेव्हा कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार, पण आपण खेळत राहिलं पाहिजे. तसं तुझी जी कुठली स्पर्धा असेल त्यात हार जीत येणारच बाळा. हे आईने छान शब्दात सांगितलं. तुझी आई पण चांगली आहे, कारण आईला बाळाला कसं खुश करावं हे माहिती आहे. कारण आईनी शिरा केला, आईनी जाऊन काय तुला नवीन कपडे नाही आणले लगेच, आईनी घरातली गोष्ट केली. मला आईचा स्वभावही आवडला. तू आज माझ्यातर्फे तुझ्या आईचे आभार मान. तिला सांग की आमच्या वेबिनार मधल्या सगळ्यांना आईचा स्वभाव आणि आईची कृती फार भावली मनाला. आणि तुझी ही साध्या सोप्या शब्दात लिहिलेली कथा मला खूप आवडली. मला हिसाब नीतीची आठवण आली. मस्त. थँक्यू सोनाली. आणि आम्हाला न खाल्लेला शिरा सुद्धा खूप गोड लागला. खरंय साक्षी. चला तर आता येत आहेत भंडारामधून ज्ञानेश्वरी फंदे मॅडम. नमस्कार सोनाली ताई. ऍक्च्युली नमस्कार. आम्ही तुमच्याशी गप्पा मारतो यावर आमचा विश्वासच बसलेला नाही. खूप आनंदाची गोष्ट आहे ही आमच्यासाठी. ज्ञानेश्वरी सुखदेव फंदे, जिल्हा परिषद उच्च शाळा भंडारा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. माझ्या नोकरीचा 16 वर्षाचा अनुभव मला आहे. मी 14 वर्ष नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागामध्ये काम केलेलं आहे. आमची शाळा ही भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये असली तरी खूप नवीन नवीन उपक्रम राबवून आम्ही आमच्या शाळेमध्ये गुणवत्ता वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहोत आणि रोबोटिक्स सारखा आधुनिक विषय मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असते. बर बर. थँक्यू. चला तर आता आपली गोष्ट सांगायला येत आहे सुहानी, जी आहे 7th स्टँडर्ड मध्ये. सुहानी ही माझी विद्यार्थिनी सुहानी भाजीपाले, इयत्ता 7वी. ही खूप शांत आणि तिला गाणं खूप छान म्हणता येते आणि नृत्य सुद्धा ही खूप सुंदर करते. नमस्कार सोनाली ताई. नमस्कार. माझ्या कथेचे नाव वेडी आणि प्राचीची झोप. प्राचीचं इतकंच रडगाणं होतं, आई वेडच नाही, वेड मला. पण तिची आई म्हणायची, वेळ नसतो नाही ग, वेळ गुपचूप लपून बसतो, तो शोधावा. प्राचीचा दिवस सुरू व्हायचा नाही, म्हणजे सुरूच व्हायचा नाही. गाडी अलार्म वाजायचा. प्राची म्हणायची, 5 मिनिटं अजून, आणि ते 5 व्हायचे, कळायचंच नाही. मग धावपळ, अर्धा खाल्लेला नाश्ता, विसरलेली वही आणि उशीर झाला. या शाळेत वेळ व्यवस्थापन या विषयात प्राचीला वाटलं हे म्हणजे माझ्यासाठीच खास. शिक्षकांनी सांगितलं, तुमचा वेळ कुठे जातो याचा हिशोब लिहायला सुरुवात केली. झोप 9 तास, मोबाईल 2 तास, खाणं आणि पुस्तक बघणं 10 मिनिटे. ती सर्च करताना तिचा वेळ बघून तिचेच डोळे विस्फारले. माझा वेळ मलाच वापरायचा नव्हता वाटतं. त्या दिवसापासून प्राचीने छोट घड्याळ गळ्यात घालायला सुरुवात केली आणि मोबाईलला टाइम आउट दिलं. अभ्यास, खेळ, झोप आणि थोडी मजा सगळं जमून आलं.
आता तिची आई म्हणते प्राचीला वेळ नाही. हे वाक्य आता इतिहासात गेलं. धन्यवाद. थँक्यू सुहानी. खरंच वेळ खूप महत्वाची आहे आणि तू खूप चांगल्या रीतीने ती आमच्यापर्यंत पोहोचवली. आपण सोनालीला विचारूया, कशी वाटली तुला आमच्या सुहानीची गोष्ट? सुहानी बेस्ट. मला वाटतं आज आपण गप्पा सुरू केल्या त्या याच विषयाला धरून की वेळ किती महत्वाची आहे. आणि मला तुझी चिमुकली गोष्ट खूप आवडली, कारण वेळ नाही हे आपल्या जगाचंच म्हणणं आहे. बघावं तो माणूस बिझी असतो, त्यांना वेळच नसतो. अरे वेळच नाही तर तुमचा दिवस संपतो कसा? तुम्ही जेवता, झोपता, मोबाईलवर एवढे तास बसता आणि मग वेळ नाही असं कसं म्हणता? तर तुझी कथा ही फक्त लहान मुलांचीच नाहीये, की मोठ्यांना सुद्धा थोडासा आत्मपरीक्षण करायला लावणारा मुद्दा घेऊन आलेली आहे. या गोष्टीसाठी तुझं खूप अभिनंदन आणि तुझ्या लेखनाच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सोनाली. आता वेळ आहे बुलढाणामधून प्रकाश येवले सर यांची. नमस्कार सोनाली मॅडम, मी प्रकाश शामराव येवले. मी बुलढाणा जिल्ह्यातून जिल्हा शाळा जोडा बुद्रुक पोलीतून बोलत आहे. मॅडम, माझ्या सर्व्हिसला 29 वर्ष झाले आणि मी आदिवासी अशा भागात 22 वर्ष नोकरी केली. आणि या शेळगाव तालुक्यातील जोडा बुद्रुक येथे मला 7 वर्ष झाली. या शाळेमध्ये मी असा उपक्रम राबवला की मुलं जे येत नव्हते ते मुलं 100% शाळेत येतात. दुसरी गोष्ट, जे मुलं अभ्यास करत नव्हते, मोबाईल टीव्ही पाहत होते, त्यांच्या आई वडिलांचा पालक सभा घेऊन त्यांना मी सांगितलं काय, कमीत कमी संध्याकाळी 1 ते 1.5 तास मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवा आणि मुलांचा अभ्यास घ्या. मुलं ही आपली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. त्या पालकांनी ऐकलं आणि आता आमच्या जवळा बुद्रुक मधील सरपंच ताई करुणाताई सावदेकर या 10-15 मुलांना घेऊन बसतात आणि अभ्यास घेतात. त्यांचा 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी शाळेमार्फत त्यांचा सत्कार केला आणि त्यांनी माझा पण सत्कार केला चांगले शिक्षक म्हणून. आणि माझा विद्यार्थी श्रेयस तारापुरे हा एकदम हुशार विद्यार्थी आहे. यांनी मॅडम कूलर बनवला, आता कूलर एकदम पाणी वगैरे स्वतः आणि तो आणू नाही शकला, पण तो एकदम छान हुशार विद्यार्थी आहे श्रेयस तारापुरे. थँक्यू आता मॅडम. थँक्यू सर. आता गोष्ट सादर करत आहे श्रेयस आपल्या नटखट अंदाजात, जो आहे 4th स्टँडर्ड मध्ये. नमस्कार, माझे पूर्ण नाव रेखाताई तारापुरे. मी वर्ग 4 मध्ये शिकत आहे, जिल्हा बुलढाणा. मी आज तुम्हाला बोलतो माझ्या पतीचे नाव चतुर्युक्ती. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याने त्याच्या शेताची मशागत केली होती, परंतु जून महिना उलटून सुद्धा त्याच्या शेतात पाऊस पडला नाही. मग तो डोक्यावर वाटून विचार करून देवा माझं कसं येईल, माझे लेकरं बघायचं कसं येईल. मग त्याला एक युक्ती सुचली. मग तो वरून देवाला देवाला नमस्कार करून म्हणाला, देवा देवा माझ्या शेतात पाऊस पडले. ते म्हणते शेतकऱ्या मला शेतकरी म्हणतो, देवा देवा मी तुला अर्ध पीक देईल. तेव्हा म्हणतो मला कालचं पीक लागेल. मग चतुर्शतकरी म्हणतो, मग चतुर्शतकरी पुसून दिला शेतात करतो ज्वारीला कणसावर वरची कणशी तोडून घेतो, खालचा कळबा देतो. ते म्हणतो फसवलं त्याला आपल्याला कळत. मग दुसऱ्या वर्षी पाऊस पडला. मग तो वरून देवाला म्हणतो, देवा देवा माझ्या शेतात पाऊस पडतो. श्रेयस, तू थोडासा फोनच्या जवळ ये. सोनालीला आवाज येत नाहीये तुझा. आणि बऱ्याच जणांना येत नाही, इथे कमेंट्स येत आहेत. कनेक्टिव्हिटी नीट आहे ना? मग दुसऱ्या वर्षी पाऊस पडतो. मागच्या वर्षी आता मला वरचं पीक लागेल. चतुर्शतकरी हा म्हणतो. मग चतुर्शतकरी खुशून त्या शेतात भुईशेंगा येतात जमिनीतल्या भुईशेंगा काढून देतो. वरचं कुटर देऊन देतो. म्हणते आपल्याला फसवलं. मग तिसऱ्या वर्षी पाऊस पडला नाही. मग देवाला म्हणतो, देवा देवा माझ्या शेतात पाऊस पडू दे. देव म्हणते अरे शेतकऱ्या तुला मला फसवलं. मागच्या वर्षी फसवलं, त्याची मागच्या वर्षी फसवलं. आता मला खालचंही पीक पाहिजे आणि वरचंही पीक पाहिजे. म्हणतो. मग चतुर्शतकरी खुशून मक्याला कोणचं म्हणतो पडून देतो, पण खालचा वरचा कळबा देवाला देऊन देतो. म्हणते शेतकरी तुमच्या लिंगला लोक देवाला फसवायला भेट नाहीत, तर माणसाला फसवायला का बरं भेटेल. धन्यवाद.
अरे वा श्रेयस, काय कमाल गोष्ट होती. थोडीशी नेटवर्क इश्यूमुळे आमच्यापर्यंत तुटक तुटक आली, पण मज्जा आली तुझी गोष्ट ऐकताना. पण सोनालीला विचारूयात, कशी वाटली तुला श्रेयसची गोष्ट? श्रेयस, मला ना जरा कमी ऐकू आली गोष्ट. मला कळली नाही नीट. पण परत सांगू का मॅडम? अरे आता माहित नाही तेवढा वेळ आहे का आपल्याला. पण मला अ, तू सॉरी, तू बोल. एक शेतकरी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. शेतकरी असतो तो देवाला म्हणतो की मी तुला काहीतरी मागतो, आणि तो पहिलं म्हणतो की वरचं पीक मी तुला देईल, खालचं पीक मला घेईल, असं तो पहिलं बोलतो. आणि मग जे वरचं पीक येतं ते ऑफकोर्स कुटार असतं, ते तो देवाला देतो, आणि जे खालचं पीक असतं ते तो स्वतःकडे ठेवतो. तो असं आहे की शेतकरी देवाला फसवतोय म्हणजे. बरोबर. कौतुक वाटलं मला तुझं, कारण श्रेयस, आपल्या भोवतालचा अंतर्भाव एखाद्या गोष्टीमध्ये करणं खूप महत्वाचं आहे. तू म्हणजे आपण लाकूड तोड्याची गोष्ट ऐकलीये, जो सत्यवचनी होता आणि म्हणून देवानं त्याला बक्षीस दिलं. पण तुझ्या गोष्टीतला शेतकरी मात्र मॉडर्न आणि हुशार निघाला, तो देवालाच फसवायला निघाला, होय की नाही? त्यामुळे त्याला योग्य अद्दल घडली. तर मला आवडली तुझी गोष्ट. तुझ्या गोष्टीतनं खूप शिकण्यासारखं आहे. श्रेयस, एकच फक्त, तुला कदाचित असं वाटलं असेल की आपल्याकडे वेळ कमी आहे, तू थोडं सावकाश बोललास तरी चालेल. इतक्या भरभर बोलायची गरज नाही, कारण तुझी गोष्ट छान आहे. तर ते छान, पुढच्या वेळेला जेव्हा सांगशील ही गोष्ट, तेव्हा जरा 1 मिनिट जास्ती घे आणि सांग. ऑल द बेस्ट. थँक्यू सोनाली. खरंच ह्या टिप्सचा आमच्या श्रेयसला खरंच उपयोग होणार आहे. आपल्या लहानक्या गोष्ट सांगणाऱ्यांनी सो कुल कहाण्यासोबत स्क्रीनवर आग लावली आहे. प्रत्येक गोष्टीत काहीतरी खास होतं, आणि आम्ही सगळ्यांची गोष्टींचा धम्माल आनंद घेतला. आणि आता आली आहे वेळ ज्याची सर्व शिक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. बात आहे विथ सो कुलची. सोनाली, या टप्प्यात शिक्षक तुला काही प्रश्न विचारत आहेत. जरूर. कथाकथनासंबंधी तुमच्या मार्गदर्शनासाठी सगळेच उत्सुक आहेत. मी टीचर्सला रिक्वेस्ट करेल की मी ज्यांचं नाव घेतल्यावर त्यांनी फक्त अनम्यूट करून आपला प्रश्न सोनालीला विचारायचा आहे. पहिले शिक्षक आहेत उज्ज्वला सावकारे. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घन. मी उज्ज्वला इंदिरा दयाराम सावकारे. नमस्कार मॅम. मॅम, मला असं वाटलंही नव्हतं की मी तुमच्याशी कधी गप्पा करेल, बोलू शकेल इतक्या जवळून. पण ही सर्व संधी मला विनोबा टीम तर्फे मिळाली. धन्यवाद विनोबा टीम. मला शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा असल्या परीक्षांना मार्गदर्शन करायला खूप आवडतं. आणि दरवर्षी माझ्या शाळेतील विद्यार्थी मेरिटला पण येत असतात. याच वर्षी माझे 3 विद्यार्थी नवोदयला, तर 7 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेला उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच माझे आजपर्यंत हे जे वर्ष आहे नोकरीचे, हे सुपर 30वे वर्ष आहे. तर आजपर्यंत माझे भरपूर विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आहेत. तसेच बहुतेक सर्वच जवळजवळ सगळेच विद्यार्थी चांगला माणूस घडवून झाले आहेत. तसंच माझी ही छोटी विद्यार्थिनी आरती आराध्या आरती राजेंद्र सोनवणे, ही इयत्ता पहिलीच शिकते. ही अतिशय चंचल, चपकल अशी विद्यार्थिनी आहे. ही कोटी दशकोटी पर्यंतच्या संख्या वाचते आणि समजपूर्वक उतारा वाचते. थँक्यू मॅम. छान वाटलं तुमच्याबद्दल ऐकून. आपण वळूया प्रश्नाकडे. ओके मॅम, प्रश्न विचारू इच्छिते की मुलं रोजच्याच घडामोडीतून आपल्या परिसरातील चांगल्या काही अशा गोष्टी शिकून चांगली गोष्ट कशी तयार करावी हे कसं शिकतील, किंवा त्यांना मी ते कसं सांगू शकेल? एकदा परत विचारता? ओके मॅम, मुलं रोजच्या घडामोडीतून किंवा परिसरातून चांगल्या गोष्टी कशा तयार करू शकतील आणि मी त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकेल? मला असं वाटतं की हा प्रश्न माझ्यासाठी नाहीच आहे. तुम्ही इतकी वर्ष शिक्षक आहात, त्यामुळे मी तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही कसं तुम्ही करताय. अभिनेत्री आहात, तेवढे मोठे कलाकार आहात. नक्कीच मी माझ्या परीने उत्तर द्यायचा प्रयत्न करीन, पण ते कसं घडवलं पाहिजे, तुम्ही त्या क्षेत्रात असल्यामुळे तुम्हाला जास्त चांगलं माहितीये की एखाद्या विद्यार्थ्याचे गुण कसे हेरावेत, त्यांना कुठल्या पद्धतीने हे समजावून सांगावं. मला सगळ्यात महत्वाचं असं वाटतं, बाकीचे गुण आपण मुलांना सांगू शकतो, शिकवू शकतो, पण आजच्या घडीला मुलांमध्ये हे रुजवण्याची गरज आहे की मानवता हाच एक धर्म आहे. बाकी जात, पंथ, भाषा हे वैविध्य आपल्या आजूबाजूला असणारच,
पण छोट्या छोट्या गोष्टींमधनं जेव्हा आपण मुलांना हे सांगू की आपण सगळे डोळ्यांनीच जग बघतो ना. असं आहे का की वेगळ्या धर्माचा कोणी विद्यार्थी आहे त्याला कानाने दिसतं, असं नाहीये. असे छोटे छोटे खेळ जर आपण घेतले लहान वयापासून मुलांमध्ये, की तुम्हाला कोणाला इथे आपण विचारूया की जिभेनी तोंडानी बोलता येतं, कोणाला तोंडानी लिहिता येतं का? नाहीये. जेणो काम तेनो ठाय. आपल्या सगळ्यांचं रक्त लालच आहे. कोणाचा धर्म वेगळा म्हणून कोणाकडे जांभळ्या रंगाचं आणि पिवळ्या रंगाचं रक्त आलंय का? तर नाही. या हसत खेळत शेअरिंग मधनं मुलांना ही जाणीव होत राहील की जगामध्ये ज्या मुद्द्यांना घेऊन युद्ध होत आहेत, विनाकारण माणसं मारली जात आहेत आणि हिंसाचार होतोय, तो आपल्याला नको आहे. आपण ज्या आनंदात शाळेत येतो तो आनंदच आपल्याला शाळेतनं बाहेर पडल्यावरती आपल्या समाज हा शब्द मी कधी वापरत नाही, कारण मला त्या शब्दाच्या व्याप्तीची थोडी भीती वाटते. पण आपल्या भवतालामध्ये आपण तोच आनंद घडवायचा आहे. हे जर शिक्षक सांगू शकले. गृहपाठ हा एक मुद्दा झाला, त्याच्याकडे शिक्षक लक्ष देतातच. पण गृहपाठाच्या पलीकडे एक माणूस म्हणून त्या मुलांना घडवताना शिक्षक अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात. आणि जेव्हा आपण मुलांना हे समजावून देऊ शकू की एकाच निसर्गाची आपण लेकरं आहोत, आपल्या सगळ्यांचं रक्त लाल आहे, तर कुणीतरी सांगितलं म्हणून आपले धर्म जात पंथ वेगळे करून आपण एकमेकांशी भांडण्याची गरज नाहीये. एकी हेच आपलं बळ आहे आणि आनंद हाच आपला स्थायी भाव आहे. थँक्यू सोनाली. खरंच एकी हेच बळ आहे. आपले पुढील शिक्षक आहेत विद्या पाटील. नमस्कार सोनाली ताई. नमस्कार. सर्वप्रथम या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला विनोबा टीमने उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुमचे पण आभार व्यक्त करते. आणि माझा परिचय थोडक्यात सांगते. माझं नाव सौ विद्या रवींद्र पाटील. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आदिवासी भागात गेल्या 23 वर्षापासून मी इथे कार्यरत आहे. आणि सेवा करत असताना मला सामाजिक व शैक्षणिक कार्याची आवड असल्यामुळे राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून 2017-18 मध्ये प्राप्त झाला. आणि तसंच नाशिक जिल्हा परिषदेचा सुद्धा मला थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला असून मला लेखनाची आवड आहे. अक्षरधन हा चारोळी संग्रह माझा आहे आणि आभाळमाया हा काव्यसंग्रह सुद्धा माझा प्रकाशित आहे. आणि विविध वर्तमानपत्र दिवाळी अंकात माझं लेखन असतं. आणि त्याचबरोबर आमच्या शाळेसाठी लोकसहभागातून शाळा समृद्धी करण्यासाठी माझे प्रयत्न असतात. आणि त्याचबरोबर गुणवत्ता कडे लक्ष देऊन विविध उपक्रम राबवण्यावर जास्त भर असतो माझा. आणि ही माझी विद्यार्थिनी गायत्री डोळस, हिला वक्तृत्व आणि चित्रकलेची आवड आहे. हिचे सकाळ वर्तमानपत्रात नेहमी चित्र प्रकाशित होत असतात. थँक्यू मॅम. आपण वळूया आपल्या प्रश्नाकडे. हो, माझा प्रश्न मॅडम तुम्हाला, मुलांची निरीक्षण क्षमता विकसित होण्यासाठी आपण काय करू शकतो? आणि दुसरा प्रश्न तोच आहे, जेणेकरून त्यांची गोष्ट आपल्याला जिवंत वाटेल. त्यांची गोष्ट म्हणजे मी तयार केलेली. हा. गायत्री, तू किती ग गोड मुलगी आहेस? कितवीत आहेस तू? 6वी. बर. मला तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांनाही भेटून छान वाटतंय, कारण माझी मुलगी 7वीत आहे. तिचं नाव कावेरी आहे. अच्छा. तर मी ना कावेरी बरोबर काय करत होते तुम्हाला सांगू विद्या मॅडम? मुलांची निरीक्षण शक्ती कशी वाढवावी यामध्ये मी मुलांच्या बरोबर अनेक खेळ घेत असते. मला माझ्या मुलीचे मित्रमैत्रिणी घरी आले की फार आवडतं. मी शहरात राहते, मी मुंबईत राहते, त्यामुळे एखाद्या ठिकाणी मुलांना जायचं असतं, कुणाची तरी वाढदिवसाची पार्टी असते, काहीतरी कुठेतरी कार्यक्रम असतो, नाटकाला जायचं असतं. मी खूप उपक्रम करते लहान मुलांसाठी. आणि ते दरवेळेला काय इतके मोठे नसतात की ते पेपरमध्ये छापून यावे. छोट्या छोट्या गोष्टी असतात. कधी कधी त्यांना मी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाते, कधी प्राणी संग्रहालय बघायला नेते. तिथे जात असताना
मी महत्वाची गोष्ट अशी करते की मी मोबाईलवर बिझी राहत नाही. कारण आपल्याला आता असं दिसतंय की अनेक मोठी माणसं मोबाईलवर बिझी असतात आणि ते म्हणतात करा ना तुम्हाला काय पाहिजे ते. ए, आवाज करू नका, हळू बोला आणि करा काय करायचं ते. असं त्यांना दिशाहीन सोडलं छोट्या मुलांना तर मुलं कंटाळतात, गोंधळतात. माझा एक आवडता खेळ मी सांगते मॅम. मी कावेरीला पहिल्यापासून असं विचारत आले की झाडं ओळख. मला फार अभिमान वाटतो की ती लहान असल्यापासून भले तिने म्हणजे वडाच्या झाडापाशी ती कधी गेली नसेल पण ते पान बघून तिला झाड ओळखू येतं. किंवा हे जांभळाचं झाड आहे, हे बदामाचं आहे, हे जास्वंदीचं आहे, हा मोगरा आहे. फुल नसलं तरी तिला झाड ओळखू येतं. तर छोटे छोटे खेळ घेतले आपण. शाळेत येताना मुलांनी हे सांगावं की कुठली 5 झाडं आज तुम्हाला दिसली. कदाचित काही जणांची कॉमन येतील पण 2 तरी नवी झाडं आपल्याला कळतील. शिक्षक 2 झाडं सांगू शकतात की अरे तुम्हाला माहिती नाही पण शेवग्याच्या शेंगा ज्याला लागतात ना ते झाड पण असतं बरं का. त्या शेवग्याला कोकणामध्ये म्हणतात डांबाच्या शेंगा. हे मला आमच्या घरी असलेल्या रुहीकडून कळले. तर यामुळे मुलांची शब्द संपदा वाढत जाते. एकाच गोष्टीला या भागात असं म्हणतात, त्या भागात तसं म्हणतात हे समजत जातं. निरीक्षण शक्ती, जेव्हा मुलं सहलीला जातात, सुट्टीला मामाकडे जातात, आपल्या आत्याकडे जातात, कुठे गावी जातात, तिथे त्यांनी स्वतःला वाटलं म्हणून एक अनुभव तयार केलाच पाहिजे. तो लिहा किंवा मित्रांना सांगा. पण सुट्टी संपल्यानंतरचा पहिल्या 2 दिवसाचा काळ हा मुलांना बोलू देण्याचा ठेवला पाहिजे, जेणेकरून ते सांगू शकतील. आज दुर्दैवानी 2 दिवसापूर्वी पहलगाम मध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. पण एक एक काळ असा होता की कदाचित चुकून कोणी काश्मीरला गेला असेल तर तिथे कोणीतरी बर्फाबद्दल सांगू शकेल की मी बर्फ बघितला. आता ते त्याचं वर्णन कसं करणार मुलं. कल्पनेतल्या गोष्टींचं वर्णन आपण करू शकत नाही. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. ज्याचं निरीक्षण होतं त्याचं वर्णन ते करू शकतात. तुमच्या घरातल्या 5 गोष्टी सांगा असा जर आपण प्रश्न दिला तर कुणी म्हणेल आमच्या घरी 2 खुर्च्या आहेत, एक टीव्ही आहे, प्रत्येकाकडे फोन आहे. पण कदाचित एक कुणीतरी असंही सांगेल की माझी आई दारात रांगोळी काढते. हो, सांगू शकतो. सांगू शकेल कोणीतरी. पण कोणीतरी म्हणेल आमच्याकडे 4 कुंड्या आहेत. तर यातूनच मुलांना स्वतःचा स्वभाव विशेष मिळत राहील. आणि या मध्ये मध्ये माझ्या तोंडी कदाचित इंग्रजी शब्द येतील पण आपण सगळेजण सुशिक्षित आहोत तर तुम्हाला ते समजेलही. पण हे जे एक्सचेंज आहे, ज्याला आपण डायलॉग एक्सचेंज म्हणतो, की देवाणघेवाण विचारांची, भोवतालच्या घटनांची, ती देवाणघेवाण होत राहिली की निरीक्षण जास्त होत राहील आणि ते आपण निरीक्षण करतोय हे न जाणवताही मुलं डोळस होतील. थँक्यू सोनाली. आपले पुढील शिक्षक आहेत रवींद्र पाटील. नमस्कार मॅम, मी रवींद्र पाटील, ग्रेड पात्र मुख्याध्यापक, कामनाई शाळा, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. मॅडम, माझी एकूण सेवा 36 वर्षे झालेली आहे. त्यापैकी 23 वर्षे आदिवासी भागामध्ये. मला लिखाणाची खूप आवड आहे आणि या लिखाणाबद्दल मला आतापर्यंत विविध सामाजिक संस्थांनी 150 पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. बापरे. 2008-9चा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार आहे. मला मुलांच्या माध्यमातून राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर संधी मिळालेली आहे आणि आमची मुलाखत सह्याद्री वाहिनीवर एका विद्यार्थ्याची प्रकाशित झालेली आहे. बर. या आदिवासी भागामध्ये काम करताना मुलांना नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर असतो आणि ती संधी मुलांना आदिवासी भागामध्ये सर्व शैक्षणिक साहित्य मिळवण्यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते प्रयत्न चालू आहेत. मॅम, माझा असा एक प्रश्न आहे तुम्हाला की जेव्हा तुम्हाला गोष्ट पुढे कशी न्यायची आहे हे सुचत नाही तेव्हा आपण काय करता? कळीचा प्रश्न आहे सर.
म्हणजे कसं असतं. तुम्ही स्वतः लेखक आहात, त्यामुळे हो. तुम्हाला ते हा प्रश्न एखाद्या क्रिएटिव्ह सृजनशील माणसाच्या मनातच येऊ शकतो. अनेकदा असं होतं की गोष्ट कशी मी स्वतः लिहिते, त्यामुळे समजत नाही की यानंतर घटनेत काय यावं, किंवा आपण गोष्ट सांगत असतो आणि ती रंजकता कशी वाढून ठेवावी, पुढं कसं जावं. यात मला एक लक्षात आलेलं आहे की जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा पॉज म्हणजे विराम घ्यायला लाजू नये. आपल्याला असं वाटतं बोलायची संधी मिळाली म्हणजे घडा 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 बोलून टाकलं पाहिजे. अनेकदा आपण विचार करून बोलत असतो, त्यामुळे त्या विचार करताना आपल्या मनात विचारांची गर्दी होते, सरमिसळ होते, आणि तेव्हा आपल्या मनात येणारे विचार आपणही स्वतः समजून घेऊन समोर सांगत असतो. तर त्या विचारांची सुसंगती लावण्यासाठी जर एखादा छोटा विराम घेतला, पॉज घेतला, तरीही चालू शकतं. त्याच्यामुळे कोणी आपले मार्क कापून घेणार नसतं. अनेकदा असं होतं, म्हणजे आपण मुलांना हे सांगू शकतो की एखाद्या नेत्याचं भाषण बघा, एखाद्या विचारवंताचं भाषण बघा, भाषण देता देता कधी एखादा छोटासा पॉज येतो, तेव्हा ते जुळवाजुळव करत असतात. आता कुठलाही म्हणजे माझं असं म्हणणं आहे की लोकांना प्रवृत्त करणारी भाषणं पण असतात. तेव्हा पाठ करून आल्यासारखे बोलतात का ते नेते? तर नाही. कधी कधी ते, जेव्हा तुम्ही पॉज घेता तेव्हा सभागृहाचं लक्ष सुद्धा पुन्हा तुमच्याकडे केंद्रित होतं. ते ऐकतच असतात, पण अरे बोलायचे थांबले असं म्हणून त्यांचं लक्ष पुन्हा एकदा केंद्रित होतं. लिहित असताना मला अनेकदा अशी खीळ बसते विचाराला. लिहिताना असं वाटतं की अरे पुढं काय लिहू, आणि त्यातनं मार्ग शोधताना त्या विचारापाशी थांबणं हा फार आनंदाचा भाग असतो. आणि मला असं वाटतं त्या थांबण्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे सर. कारण जर सगळंच आपल्याला उलगडलं असेल तर मग काय आपल्या तोंडून सरस्वतीच वाहत राहणार. आपण काय आणि ज्ञानेश्वर काय, फरक काय राहिला. पण आपण सामान्य माणसं आहोत, आणि आपला विचार कुंठित होणं किंवा एखादा स्पीड ब्रेकर येणं हे फार नैसर्गिक आहे. तुम्ही मला हा प्रश्न विचारलात यासाठी मी खूप आभारी आहे. कारण असा जेव्हा, याला आपण अडथळा पण म्हणू शकत नाही, हा आपला विचारांचा काय म्हणू शकतो, स्पीड ब्रेकर आहे. तर त्यातून मार्ग कसा काढायचा, तर त्यातून काही श्वास स्वतःला घेऊ दिले आणि परीक्षेला नाही बसवलं की आत्ताच्या आत्ता पुढचा परिच्छेद लिहा नाहीतर 0 मार्क, असं नाही केलं. कारण ते काही नवीन लिहिणं म्हणजे आपण पाठ्यपुस्तकात किंवा पेपरमध्ये आलेली उत्तरं लिहित नाही. नवीन लेखन हे नवीन कल्पनांचे धुमारे असतात, आणि त्याच्यासाठी स्वतःला वेळ देणं, अवकाश देणं खूप गरजेचं आहे. हा प्रश्न एक लेखकच विचारू शकतो. थँक्यू सोनाली. खरंच पॉज घेऊन विचार केल्यावर आपली गोष्ट खरंच चांगली होऊ शकते. आपले पुढील शिक्षक आहेत मधुबाला देशमुख. हाय मॅम. नमस्कार सोनाली मॅम. नमस्कार. हा नमस्कार मॅम. मी मधुबाला अमृतराव देशमुख, वाशिम. मी या क्षेत्रात 36 वर्षापासून कार्यरत आहे. आणि माझी सुंदर शाळा या शाळेसाठी नवीन नवीन उपक्रम राबवतो. शाळेमध्ये बालदिन मेळावा, स्वच्छता अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. किशोरवयीन मुलींसाठी मी मासिक पाळी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे शाळेमध्ये, आणि मी त्यांना समुपदेशन. तुम्ही मॅडम तुमचा कॅमेरा ऑफ करा आणि प्रश्न विचारा. चला तर जाऊ दे, मीच एक प्रश्न विचारते सोनाली तुला. साक्षी हरकत नाही, पुढच्या शिक्षकाचा प्रश्न घे, काही हरकत नाही. येस. जर एखादं लाजरं मूल ज्याच्याकडे कल्पना तर असतात पण त्या व्यक्त करण्यात अडचण येते, अशा मुलाला तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं संकोच हा फार गोडवा असलेला स्वभाव विशेष आहे. व्यक्त होण्याला लाजणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही. प्रत्येकामध्ये सभाधीटपणा असतो असं नाहीये. काही जण उत्साहाने उत्तर द्यायला येतात आणि काही जण अबोल असतात. हा गुणविशेष किंवा व्यक्तिविशेष म्हणून आपण स्वीकारायला पाहिजे. प्रत्येक जण पुढे येऊन कथाकथन स्पर्धेत भाग घेईलच असं नाही.
कमी बोलणारा विद्यार्थी हा कधी कधी खेळात पुढे असतो, अभ्यासात प्रवीण असतो, कधी लेखन चांगलं असतं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं, म्हणजे मी मराठी माध्यमात शिकली आहे 10वी पर्यंत. त्यामुळे कॉलेजमध्ये माझं असं झालं होतं, मी फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन घेतली थेट. माझं शिक्षण पूर्ण मराठी माध्यमात झालं आणि मी पुण्यामध्ये, आणि मग थेट फर्ग्युसन कॉलेज ह्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. तर मला तिथे जे घडाघडा सगळे इंग्लिश बोलायचे, तेव्हा मला असं वाटायचं मी खूप बोलकी होते लहानपणापासून. तर मला असं वाटायला लागलं माझ्या तोंडाला कुलूप घातलंय का काय कोणी, कारण भीतीच वाटायची. भूतकाळ, भविष्यकाळ, वुड बी, शुड बी, किंवा आय एम गोइंग टू बी, किंवा रनिंग, म्हणजे रनिंग प्रेझेंट टेन्स, हे सगळं शिकायला मला भयंकर त्रास झाला. आणि अचानक कॉलेजची पहिली 2-3 वर्ष मी खूप लाजायला लागले, संकोची झाले, शाय झाले. पण तेव्हा माझा मोठा भाऊ संदीप इंजिनियर, माझ्या आई वडिलांनी त्यांना इंग्लिश मिडियमला घातलं होतं आणि मला मराठीत घातलं होतं. तर दादानी मला खूप प्रोत्साहन दिलं. तो म्हणला तू शिक. आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं मी इंग्लिश शिकायला लागले. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे इंग्रजी वर्तमानपत्र वाचायचं आणि इंग्रजी बातम्या ऐकायच्या. मी लहान होते तेव्हा एवढी चॅनल्स नव्हती. आणि तुम्हाला मगाशी मी बोलता बोलता म्हणाले बघा की मी खूप लहान वयात काम करायला सुरुवात केली. आता गंमत अशी झाली की माझ्या मुलाखतीच राहायला लागल्या. बरं, मुलाखत घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी कसं येईल? ते इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचे. मला माहिती नाही माझ्या एवढं मोठं कोणी आहे का, पण एक गुड मॉर्निंग इंडिया म्हणून NDTV शो निघाला होता. त्याच्यात सकाळी काहीतरी 7:30 का 8 वाजता पाहुणे बोलवायचे. आणि मी यंगेस्ट ऍक्टर होते, मला बोलवलं गेलं होतं. म्हणजे माझी 5वर धारण बसली. म्हणजे मला यात आनंद खूप झाला की मला बोलवलंय, पण बोलू कसं? घाम फुटला मला थंडीच्या दिवसात दिल्लीत गेले होते मी, आपल्या राजधानीत. पण मी माझ्या त्या भीतीवर मात केली, मी इंग्लिश शिकले. आज तुम्ही मला जगातल्या कुठल्याही कॉन्फरन्समध्ये न्या, मला कुणाच्याही ऍक्सेंटची भीती वाटत नाही. कारण ती माणसं त्यांच्या त्यांच्या प्रदेशातला ऍक्सेंट घेऊन आपल्याशी बोलतात. आपण भारतीय ऍक्सेंट मधलं इंग्लिश बोलतो, भारतात राहतो, सावळे आहोत, म्हणून आपण आपल्या इंग्लिश बद्दल संकोच म्हणण्यापेक्षा कॉम्प्लेक्स बाळगण्याचं कारण नाही. कोणी इंग्लिश भाषेत बोलतं म्हणजे आपल्यापेक्षा त्यांना ज्ञान जास्त आहे असं नाही. आपली जीवनाविषयीची समज ही प्रगल्भच असते आणि आपण त्याच्याशी प्रामाणिक राहायला पाहिजे. आज मुलांना नक्की तुम्ही प्रोत्साहन द्या की तुम्हाला येतं तसं 2 वाक्य इंग्लिशमध्ये बोला. आणि आज आपण एक छोटा शब्द घेऊया, SURE, म्हणजे शुअर. शुअर म्हणतो नक्की, शुअर. त्याच्यात ज्यांच्याकडे वेगवेगळे ऍक्सेंट असतात ते म्हणतात शॉर. आपल्याला हे समजत नाही, आपण लाजतो. शॉर म्हणजे काय बाबा? आपण शुअर म्हणतो. ठीक आहे ना, त्यांना त्यांच्या ऍक्सेंट मध्ये बोलायचंय, आपण शुअर म्हणूया, आपण चुकत नाही होत. अनेकदा मितभाषी माणसं संकोच किंवा न्यूनगंड बाळगून असतात. तो असणं अजिबात चुकीचं नाहीये. न्यूनगंडाला सामोरं जाणं हा आपला हक्क आहे. त्याच्यासाठी वेळ घेणं हे आपलं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी सर्वांना मी विनंती करते की जर कुणी संकोचत असेल तर तो संकोच आधी मान्य करूया. त्यात एक गोडवा आहे, कारण संकोचावर मात ही होणारच असते. बरोबर, खरंच. म्हणजे लाजरं असणं याच्यात काही चुकीचं नाहीये. सोनाली, तुझे मौल्यवान विचार आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल थँक्यू. आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देखील याचा नक्कीच फायदा होणार आहे. चला तर आता वेळ आहे अजून काही धम्माल गोष्टी ऐकण्याची, आणि आता वेळ आहे भंडारामधून सुधीर भोरकर सरांची. नमस्कार सोनाली ताई. मॅडम आवाज येतोय? हो, येतो. तर सोनाली ताई, गेल्या 23 वर्षापासून मी या शिक्षण क्षेत्रात सहाय्यक शिक्षक या पदावर कार्य करतोय. जवळपास 20 ते 21 वर्ष मी चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये काम केलेलं आहे. आणि आता माझी सध्याची शाळा आहे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरली खंदार, जिल्हा भंडारा. माझं नाव आहे सुधीर वसंत मोहोरकर आणि गेल्या 2 वर्षापासून मी या भंडारा जिल्ह्यात बदलून आलेलो आहे. पण मागच्या जुन्या शाळेत काम करत असताना आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून खूप परिश्रम घेऊन आमच्या एका शाळेला मॉडेल स्कूलचा पुरस्कार मिळवून दिलेला होता. तो पुरस्कार 1,00,000 रुपयांचा होता आणि त्या पैशामध्ये आम्ही सर्व आमचे जे वर्ग होते 1 ते 4चे ते सर्व संगणक घेऊन संगणकीकृत केलं होतं आणि ती आमची जिल्ह्यातील पहिली प्राथमिक शाळा होती जी पूर्ण ई-लर्निंग बेस्ड होती. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर यांच्यातर्फे मला नेशन बिल्डर हा अवॉर्ड सुद्धा मिळाला. मराठीचे शिल्देदार समूहातर्फे उपक्रमशील शिक्षक हाही अवॉर्ड मिळाला. असे बरेचसे पुरस्कार मिळाले. परंतु आता माझी जी शाळा आहे ग्रामीण भागातली आहे. माझी शाळा जरी दिसायला चांगली नसली तरी मात्र माझी मुलं खूप गोड आहेत आणि माझी मुलं गोड असल्यामुळे माझी शाळा पण खूप छान आहे. आणि हा आहे माझा विद्यार्थी ओजस मनोज मोडघरे. खूप हुशार विद्यार्थी आहे. हा पहिल्या वर्गात असताना थोडासा भोबडायचा, याला उच्चार बरोबर करता येत नव्हते, परंतु त्यांच्या पालकांनी आणि आम्ही मिळून त्याच्यावर काही स्पीच थेरपी केल्यात, काही प्रयोग केलेत आणि तो थोडासा आता व्यवस्थित बोलायला लागलेला आहे. आणि हा 4थ्या वर्गात शिकतोय. हा तुम्हाला त्याची एक गोष्ट सांगणार आहे. चला तर आता ऐकूया ओजसची एक अनोखी गोष्ट जो आहे 4th स्टँडर्ड मध्ये. ओजस अनम्यूट कर, बोलत. नमस्कार, माझे नाव ओजस मनोज मोडघरे आहे. मी आता 4थी मध्ये शिकते. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे परीची करामत. एक होते सुंदर गाव. त्या गावात हिरवीगार झाडं आणि स्वच्छ नद्या होत्या. तिथे एक छोटी परी पण राहायची. ती रोज सकाळी उठून, तिचे निसर्गावर खूप प्रेम होते. ती रोज सकाळी उठून झाडांना पाणी घालायची, फुलांशी गप्पा मारायची आणि पक्ष्यांचे मधुर गाणे ऐकायची. पण काही दिवसांनी गावात बदल झाला. काही लोकांनी झाडं तोडायला सुरुवात केली आणि नद्यांमध्ये कचरा टाकू लागले. हे पाहून परीला खूप दुःख झाले. एक दिवस परी हे वाक्य परत गावातील सांग. सॉरी, हे वाक्य परत म्हण. नदीत काय टाकू लागले? आणि नद्यांमध्ये कचरा टाकू लागले. कचरा. हे पाहून परीला खूप दुःख झाले. एक दिवस परी गावातील मोठ्या माणसा आणि म्हणाले, तुम्ही काय करत आहात? तुम्हाला दिसत नाही का की याने आपल्या परिवाराची किती वाईट अवस्था झाली आहे? त्यातील एक माणूस हसून म्हणाला, अगं छोटी परी, तू हे काय बोलत आहेस? यानंतर आपल्याला खूप फायदा होईल. परीने राज झाली, पण तिने हार मानली नाही. तिने गावातील लहान मुलांना एकत्र केले. ती त्यांना जंगलात घेऊन गेली आणि त्यांना झाडाचे महत्त्व सांगितले. लहान मुलांना परीची गोष्ट खूप आवडली. त्यांनी ठरवली की ते आता कधीच झाड तोडणार नाहीत. त्याने आपल्या घरातील मोठ्या माणसांनाही सांगितलं. मुलांच्या बोलण्याचा मोठ्या माणसांवर खूप परिणाम झाला. त्यांना आपली चूक समजली. त्यांनी परी आणि मुलांसोबत मिळून पुन्हा झाडं लावायला सुरुवात केली आणि नद्यांची साफसफाई केली. हळूहळू ते गाव पुन्हा हिरवं आणि स्वच्छ झालं. पक्षी परत आले आणि आनंदाने गाऊ लागले. परी खूप खुश झाले आणि म्हणाले, आपले पर्यावरण खूप महत्वाचे आहे. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. हा, खरंच अशी परी आणि असे लहान मुलं मुली सगळ्या गावांमध्ये व शहरांमध्ये असलेच पाहिजेत. आपण सोनालीला विचारूया, परी राणीच्या या गोष्टीवर काय सांगशील तू? मी तुझं नाव विसरले, परत एकदा सांग. ओजस. ओजस ना? हा, ओजस. ओजस, मला असं वाटायला लागलंय या कथेतली परी म्हणजे तूच आहेस तो देवदूत, जो गावकऱ्यांना, तुझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना सावध करणार आहे की पर्यावरणाची काळजी घ्या. आणि अनेकदा ना आपल्या कथेमध्ये आपल्या नकळत आपणच येतो. आपल्याला जे मनातल्या मनात आदर्श वाटत असतं की असं सगळ्यांनी छान वागलं पाहिजे, तर तुझ्यामध्येच मला तो देवदूत दिसतोय. की परी एखादी मुलगी असते, पण एंजल म्हणतो की नाही आपण, म्हणजे देवदूत, तो तू आहेस. आणि तुझ्या हातून ओजस खूप छान काम होऊ दे, तुझ्या शाळेसाठी, तुझ्या गावासाठी. तुला माहितीये मी कितीदा चंद्रपूरला आलीये. चंद्रपूरहून पुढे हेमलकसाला जावं लागतं. तर मी एक सिनेमा केला होता, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. तर त्या शूटिंगसाठी जाताना मी प्रत्येक वेळेला चंद्रपूरला थांबून चहा घेतलेला आहे. आता पुढच्या वेळेला आले ना की तुमच्या शाळेत थांबते, म्हणजे तुम्ही सगळेजण भेटाल मला.
नक्की या मॅडम. थँक्यू धन्यवाद सोनाली. सर, खूप शुभेच्छा. ओजस एकदम खुश झालेला आहे आज. मी आता आमंत्रित करते जळगाव मधून गजश्री पाटील मॅडम यांना. नमस्कार सोनाली ताई, माझे नाव गजेश्री पाटील. मी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा कळमडू येथे गेल्या 8 वर्षापासून कार्यरत आहे. माझी सेवा 17 वर्ष पूर्ण झालेली आहे. या शाळेमध्ये आमची मुलींची शाळा आहे. आम्ही मुलींसाठी सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. ॲक्वाचं पाणी सर्व मुलींना पिण्यासाठी आहे. त्याचबरोबर सर्व वर्गांमध्ये LED संच आहेत. कॉम्प्युटर लॅब आम्ही तयार केलेली आहेत आणि त्याच सोबतच आम्ही मुलींना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी करत असतो. आणि या सर्व सुविधा आम्हाला मिळवून देण्यासाठी ज्या आर्थिक सहाय्य आहेत त्यासाठी मुंबईची वंडरलँड इंडस्ट्रीज म्हणून आहेत, त्यांनी मदत केलेली आहे आणि सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांनी देखील सहाय्य केलेले आहे. यापूर्वी मी माझ्या वर्गातील आणि आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी केलं होतं. त्यात ही स्कूल ॲप होतं, त्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत माझ्या विद्यार्थिनीचा 2रा क्रमांक आला होता. LFW मध्ये 3 राऊंड त्यांनी वर्ल्ड पॉवर चॅम्पियनशिप मध्ये पार केलेल्या होत्या. साक्षरतेवर पथनाट्य सादर केलं होतं, त्यात तालुक्यात प्रथम क्रमांक आलेला होता. थँक्यू मॅम, थँक्यू. आता आपण ऐकूया आमच्या सर्वात छोट्या पार्टिसिपेंटची आराध्याची गोष्ट. नमस्कार, माझ्या गोष्टीचे नाव गरीब आजी. मी एकदा मम्मी सोबत गावाला गेली होती. गावाला जाताना मला खूप आनंद होतो. छान गोष्टी बघायला मिळतात, मजा येते. त्या दिवशी बस स्टँडवर गर्दी होती. मम्मीने माझा हात घट्ट धरला. चाळीसगावला उतरताना हात सोडायचा नाही असे सांगितले. आम्ही उतरलो त्यावेळी पोरी पोरी अशा हाका मारत एक आजी जवळ आल्या. त्या खूप म्हाताऱ्या दिसत होत्या. हातात एक काठी आणि पिशवी होती. लुगडे मळलेले व फाटलेले होते. चेहरा कापडलेला होता. मला भीती वाटली पण दया आली. मम्मीला मी थांब थांब म्हटले. आजीला भूक लागली होती. आजी पैसे मागत होत्या. माझ्या आईने माझ्या जवळ 10 रुपये दिले. मी आजीला दिले. आजीने सुखी रहा पोरी असे म्हटले. आजीने पदराने डोळे पुसले. आजीला पैसे दिले तरी आजी का रडत होत्या. मम्मी म्हणाली, बाळा तुझ्याकडे पाहून त्यांना नातीची आठवण झाली असेल, मग त्या नातीकडे का जात नाही. मम्मी म्हटली, बेटा आजीला घरातून काढून दिले असेल. मी म्हटली, का म्हातारी झाली म्हणून का ग? म्हातारी झाली तरी ती आजी नाही का ग? असा प्रश्न मी मम्मीला विचारला पण मम्मीने मला चल आपल्याला उशीर होतो आहे असे सांगितले आणि माझा प्रश्न तसाच राहून गेला. धन्यवाद. थँक्यू आराध्या. खरंच खूप मन भरून आलं तुझी गोष्ट ऐकून. आपण सोनालीला विचारूया कशी वाटली त्यांना तुझी गोष्ट. आराध्य, तू कितवीत आहेस? आराध्या? पहिली मध्ये. तू किती छोटी आहेस तू. आणि तू जी गोष्ट लिहून आणली होतीस ती कागदावर लिहिली आहेस का कशावर लिहिली आहेस? आयपॅडवर का कॉम्प्युटरवर? वहीवर. तू किती छान वाचतेस. तू पहिलीत आहेस याच्यावर माझा विश्वास बसला नाही. आणि तुला माहितीये तू या गोष्टीत फार छान सगळ्यांना धडा दिलायस आराध्य, की प्रत्येक गोष्टीला सुरुवात शेवट आणि मध्य नसतो. काही गोष्टी प्रश्नचिन्हामध्ये सुद्धा संपू शकतात. तुला खरंच अशी आजी भेटली होती का? तिला विचारतो. हो, का तू मनाने लिहिलीस गोष्ट? मी मनाने लिहिले. मी टीचरांची हेल्प घेत. अच्छा, बर. कारण हे मला फार कौतुक वाटलं. तुला खरंच अशी आजी भेटली असेल तर आणि तुला ते लिहावं असं वाटलं असेल तर मला थोडं कौतुक वाटलं होतं. पण ठीक आहे, तू टीचरांच्या मदतीने लिहिलेली आहेस
पहिली असून सुद्धा तुझं वाचन इतकं उत्तम आहे, तुझे उच्चार इतके छान आहेत, याचं मला कौतुक वाटलं. आणि ज्या शिक्षकांनी तुला मदत केली त्या शिक्षकांचंही कौतुक. कारण छोट्या मुलांना सगळ्या प्रश्नांची, मॅडम तुम्हीच केलंय का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना, बालवय असतं. त्यामुळे आज हा प्रश्न जो तिच्या मनात बीज पेरलेला आहे तुम्ही, त्याचं उत्तर ती पुढे आयुष्यात शोधणार आहे. तर आराध्या, खूप शाबासकी, आणि तू खूप लकी आहेस की तुला असे चांगले शिक्षक मिळालेत. कारण आज तू पहिलीत आहेस, तुला या गोष्टीचं महत्व कळणार नाही. पण ज्या वयात तुला हे कळेल की मोठं होणं म्हणजे काय, आई बाबा होणं म्हणजे काय, कुणाची तरी काळजी घेणं, कुणीतरी आपल्यापासून दुरावणं म्हणजे काय, तेव्हा नात्यांची किंमत आणि कुठल्याही माणसाला आपलंसं करण्याची ताकद तुला समजो, या तुला शुभेच्छा देते. थँक्यू सोनाली. आता वेळ आहे नागपूरमधून मेघाली प्रधान मॅडम यांची. नमस्कार सोनाली ताई, मी मेघाली प्रधान नागपूर येथून आहे. नागपूर येथील नरखेड तालुक्यातील रामठी या शाळेत मी नव्यानेच रुजू झाली आहे आणि मला जस्ट म्हणजे 1 वर्ष झालेलं आहे इथे रुजू होऊन. त्यामुळे शिकवण्याचा थोडा अनुभव कमी असला तरी या 1 वर्षातही आम्ही म्हणजे बरेच उपक्रम केले आहे. आणि मी गणित शिकवते आणि हे शिकवणं ही माझी फक्त नोकरी नाही आहे, तर ती माझी आवड आहे. आणि मुलांनाही त्या गणिताविषयी म्हणजे भीती असते, त्यामुळे त्यांनाही म्हणजे इझिली शिकवते. आणि ह्याच उपक्रमातून विनोबाकडूनही आम्हाला पुरस्कार मिळाला होता ब्लॉक लेवलला. आणि या व्यतिरिक्त मी ही कविता लिहिते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये माझ्या कवितेची निवड झाली होती. आणि आयुष्याच्या कविता या पुस्तकात माझ्या काही कविता प्रकाशित झालेल्या आहेत. आणि हा माझा विद्यार्थी आहे रवी खवसे, इयत्ता 7वीत आहे. हा खूप आज्ञाधारक आहे आणि हा शाळेत रोज येतो आणि काहीतरी नवीन शिकण्याची त्याच्यात जिद्द आहे. तर आपण त्याची कथा ऐकूया. नक्कीच. चला तर आता आजची शेवटची गोष्ट सांगायला येत आहे रवी. नमस्कार, माझे पूर्ण नाव रवी कवशे. मी इयत्ता 7वी शिकतो, जिल्हा नागपूर. माझ्या कथेचे नाव मराठी शाळा. एका गावामध्ये 2 मित्र राहत होते. त्यांचे नाव रजत आणि शिवम होते. दोघेही वेगवेगळ्या शाळेत होते. शिवम मराठी शाळेत शिकायचा तर रजत दुसऱ्या गावात इंग्रजी शाळेत शिकायला जायचा. एक दिवस खेळून घरी जाताना त्यांना एक आजारी माणूस दिसतो. तेव्हा शिवम धावत जातो आणि मदत करतो. पण तेवढ्यात रजत येतो आणि म्हणतो, अरे शिवम, कशाला मदत करायची कोणाची, चल जाऊ आपण. पण शिवम मात्र मदत केल्याशिवाय जात नाही. तेव्हा तो आजारी व्यक्ती म्हणतो, बाळा, येथून बरेच जण गेले पण मदतीला कोणी आले नाही, तू का थांबला माझ्यासाठी. तेव्हा शिवम म्हणतो, आमच्या मराठी शाळेत आमचे शिक्षक रोज मानसाने मानसाशी मानसा समवागीने ही प्रार्थना शिकवतात. तुम्हाला बघताच मला ती शिकवण आठवली. तो व्यक्ती म्हणतो, बेटा, तुझे नाव काय आहे. तुझी मराठी शाळा माणूस घडवत आहे. शिवम त्याचे नाव सांगतो व जातो. त्या दिवशी त्याच गावात त्या व्यक्तीचा कार्यक्रम असतो. कार्यक्रम सुरू होतो आणि तो व्यक्ती आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगतो. काही वेळातच शिवमचे नाव घेतो आणि त्याला समोर बोलावतो. सर्व गावकऱ्यांसमोर शिवमचे कौतुक करतो. आर्थिक स्थिती नसतानाही रजतच्या आई वडिलांनी त्याला इंग्रजी शाळेत शिकवले होते. पण रजतने पुढे शिक्षण घेतले नाही आणि मराठी शाळेत शिकलेला शिवम एका सरकारी नोकरीत रुजू होतो. म्हणजेच मराठी शाळेत सुद्धा एक चांगला व्यक्ती घडवू शकतो. धन्यवाद. नक्कीच रवी, खूप छान गोष्ट होती तुझी. आपण सोनालीला विचारूया कशी वाटली त्यांना तुझी गोष्ट. मला फार गंमत वाटली तुझी गोष्ट ऐकून, कारण गोष्टीचं सार मराठी आणि इंग्रजी शाळेकडे जाणार आहे हे मला माहिती नव्हतं. हे कुणी सुचवलं तुला? माझे मित्र आहे इंग्रजी शाळेमध्ये. अच्छा, पण मला खूप आवडलं की त्यात मदत करणारा मित्र तू होतास. याबद्दल मला खात्री आहे तुझ्या मनात ही परोपकाराची आणि माणुसकीची वृत्ती आहे, याच्यासाठी तुला खूप शाबासकी. कारण अशी कथा सुचणं आणि कथेमध्ये सुद्धा आपण कोणाला तरी आपल्या क्षमतेच्या पलीकडे मदत करणं हे फार चांगल्या माणसाचं लक्षण आहे. त्यामुळे मला असं वाटतं मराठी शाळा का इंग्रजी शाळा हा प्रश्न नाहीये. कारण कुठलीही भाषा असली तरी आपली इच्छा पाहिजे की आपल्याला चांगलं बनायचंय का आपल्याला स्वार्थी बनायचंय.
आपल्याला कोणाला मदत न करता आपल्या आपल्या कामाला निघून जायचंय का? का आपलं काही देणं लागतं? कोणाला बरं नसेल तर आपल्याला वाईट वाटतं का? याचा विचार जेव्हा आपल्या मनात येतो तेव्हा आपलं मन संवेदनशील आहे. त्यामुळे तुझं मन संवेदनशील आहे ते असंच जप. तुझ्या मनाची काळजी घेणारे अनेक शिक्षक तुझ्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे तू तुझ्या शाळेचं नावही पुढे ने, आपल्या विनोबा प्रकल्पाचं नावही पुढे ने आणि खूप चांगला माणूस तू बनणारच आहेस. याच्यासाठी मी तुला शाबासकी देते. थँक्यू. थँक्यू सोनाली. मला अपेक्षा आहे तू या सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या असतील आणि तुझ्या अभिप्रायासाठी पुन्हा एकदा मनपासून धन्यवाद. एकदम भन्नाट कहाण्यांनी तर वातावरण झणझणीत करून टाकलंय. पण आता वळत आहोत एका धम्माल आणि धडाकेबाज टास्ककडे आणि यावेळी सेंटर स्टेजवर आहेत आपले टीचर्स. आणि आजच्या टास्कचे नाव आहे लाईन एक अंदाज अनेक. ज्या टिप्स आपल्याला सोनालीकडून आल्या आहेत आता त्याचा आपल्याला प्रत्यक्षात वापर करायचा आहे. एका साध्या वाक्याला तुम्ही देणार आहात नवे रंग, नवे आवाज आणि वेगवेगळे हावभाव, म्हणजेच अगदी सोनालीच्या स्टाईलने. तर तुम्ही तयार आहात का हे चॅलेंज घ्यायला? कारण आता टीचर्स दाखवणार आहेत की क्लासरूम मध्येच नाही तर परफॉर्मन्स मध्येही ते एकदम सुपरस्टार आहेत. चला तर मग सोनाली सांग, कुठली आहे ती लाईन जी धम्माल चॅलेंज सुरू करणार आहे? मी देऊ का वाक्य एखादं? मी विचार करते काय द्यावं. मी सजेस्ट करू सोनाली? हो बर, तू सजेस्ट कर. चालेल. तर वाक्य आहे, काय म्हणताय शाळेची उन्हाळ्याची सुट्टी रद्द झाली? झालं तर आपल्याकडे लाईनही आहे आणि मूडही आहे. तू अभिनय सम्राज्ञी आहे सोनाली. जर तू एक डेमो आपल्या शिक्षकांना करून दाखवला तर नक्कीच हेल्प होईल त्यांना. पण मी आधी दाखवू का मी शेवटी दाखवू? तू आधी दाखव. बरं. ओके, तर लाईन आहे आपली, काय म्हणताय शाळेची उन्हाळ्याची सुट्टी रद्द झाली. आणि त्यासाठी तुझा मूड आहे शॉक, धक्का. धक्का खूप ऑब्वियस आहे. मला तू वेगळा मूड दे. धक्का खूप ऑब्वियस आहे. इमोशनल. काय म्हणता? शाळेची उन्हाळ्याची सुट्टी रद्द झाली. मी स्वतः दुःखी झाले सोनाली. झालं तर टीचर्स हे आहे फक्त फन साठी आणि काही टेन्शन नाहीये. बस तुमचा माईक आणि व्हिडिओ चालू करा आणि तुमचा भन्नाट अंदाज आम्हाला सगळ्यांना दाखवा. सुरुवात करत आहोत आपल्या पहिल्या सुपरस्टार सोबत जे आहेत कृष्णा शिलोदे. आणि तुमचा मूड आहे अँगर, राग. नमस्कार मॅडम. काय करून घेतलं हाताला? गाडी स्लिप झाली होती. अरे देवा. आणि त्याचं थोडं हेअर ट्रॅक आहे. खरंच मॅम आज खूप आनंदाचा क्षण आहे की मराठी शाळेत शिकणारी विद्यार्थिनी जी आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे सोनाली कुलकर्णी मॅडम. अभिमानाची गोष्ट आहे. आणि बा ॲपचे खरंच मानावे तितके धन्यवाद. जिल्हा परिषद शाळेचा उत्साह वाढवण्यासाठी आणि शिक्षकांचा उत्साह तसेच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खूप मोठं बळ दिलं आहे. मॅडम मी कृष्णा लक्ष्मण शिल्लोडे, ही माझी विद्यार्थिनी तेजस्विनी तळेकर, वर्ग 5वा. हाय का? लाजणारी, थोडीशी संकोच वाटणारी, पण हुशार आहे अभ्यासात. आणि मॅडम खरं सांगू का, आमचं जे गाव आहे, मी जे उपक्रम घेतो तर उपक्रमामध्ये गावाच्या माणसांचा, पालकांचा त्याच्यात समावेश असतो. मुलांना मी असं डायरेक्ट टीचिंग करत नाही की त्यांना शिकायचं कसं ते शिकवतो. म्हणजे उपक्रमातून हसत खेळत ऑब्झर्वेशन मधून खूप असे उपक्रम आहेत की मी जे ॲपवर टाकलेले आहेत. काही लर्निंग ऍप्स तयार केलेले आहेत. जे डिजिटल माध्यमातून मी काय करतो, मुलांचे टेस्ट घेत असतो आणि अगदी हसत खेळत मुलांसोबत मी राहत असतो. दुपारी खिचडी वगैरे असली की त्यांच्यासोबत बसून खायचं खूप आनंद येतो. आणि लहान असल्यासारखं, म्हणजे मी स्वतःच लहान असल्यासारखं त्यांना वागतो. म्हणजे त्यांना शिकवत नाही की त्यांना शिकायचं कसं, आपण स्वतः त्याच्यात शिकत असतो. बरोबर आहे सर, तुम्ही खूप चांगलं काम करताय. तर तुमची लाईन आहे, काय म्हणताय शाळेची उन्हाळ्याची सुट्टी रद्द झाली आणि तुमचा मूड आहे राग, अँगर. काय म्हणता? उन्हाळ्याच्या शाळेची सुट्टी रद्द झाली?
खूप मस्त. काय एकदम जोरदार परफॉर्मन्स होता. केवढा तो राग. तर पुढचा मूड आहे आनंद, जॉय. आणि त्यासाठी मी बोलवते सचिन कांबळे सर यांना. तीच लाईन, फक्त अंदाज वेगळा. नमस्कार सोनाली ताई. भरतनाट्यम शास्त्रीय संगीत अशा कौशल्यावर ज्यांचा वसा, भरतनाट्यम शास्त्रीय संगीत अशा कौशल्यावर ज्यांचा ठसा, समन्वयाच्या नाट्यसमूहातून जोपासला अभिनयाचा वसा, जिच्या डोळ्यात संवाद जिच्या डोळ्यात संवाद अन हावभाव एक भाष्य, ती जणू एक रंगमंच फुलून उठतो प्रत्येक दृश्य. ती शब्द नाही भाव पेरते, मानवतेचा स्वभाव पेरते, अभिनयावर आरूढ होऊन ती जीवनाचा अर्थ शोधते. ती साकारते दुःख आनंद अन वेदना, ती साकारते दुःख आनंद अन वेदना, अभिनयात पाझरतो तिचा आत्मा. ती प्रत्येक संवादाची कविता जणू हृदयातली ती सजीव प्रतिमा. अशा सोनाली कुलकर्णी ताईशी होता संवाद, माझे आभाळ ठेंगणे झाले, स्वप्नात कधी पाहिले नाही असे क्षण प्रत्यक्षात आले. पुन्हा पुन्हा अशा प्रतिभावंतांशी संपन्न व्हावेत संवाद सोहळे. अंतकरणपूर्वक आशा करतो मी, चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद एकोळी शाळेतील शिक्षक सचिन कांबळे. वा 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 वा, मनापासून आभार सचिन. सुंदर. आणि सर तुमचा मूड आहे आनंद, जॉय. आणि लाईन आहे, काय म्हणताय शाळेची उन्हाळ्याची सुट्टी रद्द झाली. ते म्हणताय शाळेची उन्हाळ्याची सुट्टी रद्द झाली. अरे वा, म्हणजे शाळेत पुन्हा खेळ, गाणी, गोष्टी आणि धमाल मस्ती. खूप मस्त सर. खरं तर या मूडची ऍक्टिंग करायची पण गरज नाही, कारण आपण आज सगळेच खूप आनंदी आहोत सोनालीला भेटून. आता वेळ आहे विद्या कोसे मॅडम यांची, आणि त्यांचा मूड आहे संशय. मॅडम कॉलवर नाही आहेत. ओके, तर मला वैदेही मॅमला सांगायला आवडेल की तुम्ही ही लाईन करा. हॅलो सोनाली. हाय. हॅलो. मी एक छोटासा प्रयत्न करते संशय घेण्याचा. येस. खरंच की काय शाळेची उन्हाळ्याची सुट्टी रद्द झाली? खरं नाही वाटत मला. थँक्यू वेदे मॅम. तुम्ही इतर इतक्या शंकास्पद दिसलात की मला वाटलं CID वाले पण कन्फ्युज होतील. आता वेळ आहे थोडस घाबरायची, आणि आपल्याला घाबरवण्यासाठी मी बोलवत आहे जयश्री माळी मॅडम यांना. नमस्ते सोनाली ताई. मी जयश्री पुंडलिकराव माळी, जिल्हा धाराशिव. माझी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नितळी. मॅडम, या सर्वांनी शाळेविषयी माहिती सांगितली, मी या गावाविषयी थोडीशी माहिती सांगते. माझं गाव नितळी गाव हे खूप बाउंड्रीवरचं गाव आहे. इथून लातूर जिल्हा सुरू होतो. धाराशिव जिल्हा मराठवाड्यामधला आहे. आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. तुळजाभवानी हे आमच्या धाराशिव जिल्ह्याचं भूषण आहे, जी अख्ख्या महाराष्ट्राचंच नाही तर भारताचं कुलदैवत आहे. नितळी गावचं वैशिष्ट्य असं मॅडम की इथल्या मुलींना ओझं समजलं जात नाही. इथे मुलींची संख्या खूप जास्त आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये 2-3 मुली आहेत, आणि मुलगी झाले म्हणून कुणीही दुःख करत नाही. आणि प्रत्येक मुलीला उच्च शिक्षण देण्याचं आणि उच्च शिक्षित करण्याचं प्रत्येक पालक मानस करतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतं. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या म्हणजे महिला दुहेरी भूमिकेत आहेत. महिलांना बऱ्याच अंशी मी इथं जागृत केलेलं आहे की मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत, मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत आपण आई म्हणून जिजाऊंच्या भूमिकेमध्ये राहिलं पाहिजे आणि मुलींना सक्षम केलं पाहिजे. मुलींचं किंवा समाजाचं दुःख दूर करायचं असेल तर आपल्याला स्त्री सशक्त बनवली पाहिजे. आणि मला महिलांना मुलीला एवढा इम्पॉर्टन्स देतात ते तुमच्या गावात हे ऐकून आम्हाला खरंच खूप छान वाटलं. आणि आता तुमची ही वेदिका आहे, इयत्ता 7वीची माझी विद्यार्थिनी आहे आणि हे त्याचाच प्रतीत आहे. खूप गोड मुलगी आहे. माझा मूड असा आहे भीती, फिअर. काय म्हणता, उन्हाळ्याची सुट्टी बंद झाली? बापरे, केवढी ती भीती. मज्जा आली आम्हाला. आता पुढे आपल्याकडे मूड आहे गोंधळ,
कन्फ्युजन आणि त्यासाठी शिक्षक आहेत जितेंद्र रायपुरे सर. नमस्कार सोनाली मॅडम. नमस्कार सोनाली मॅडम. हा सर बोला. माझी ओळखी काय सांगू, माझी मलाच ओळख नाही. माझी ओळखी काय सांगू, माझी मलाच ओळख नाही. ओळखीच्या या जगात वाटते कुणी मला ओळखतात की नाही, कुणी मला ओळखतात की नाही. तर मी जितेंद्र रायपुरे, गडचिरोली जिल्ह्यात शिक्षक म्हणून आहे. या 2024ला मला जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. आतापर्यंत मी 4 काव्यसंग्रह माझे प्रकाशित झालेले आहेत आणि माझ्या कविता दिवाळी अंकात, मासिकात, वृत्तपत्रात आणि इव्हन रेडिओ पुणेरी आवाज इथं पण प्रसारित झालेले आहेत. त्यातच माझे विद्यार्थी 50 विद्यार्थी जवळपास कविता करतात, माझ्या शाळेतील विद्यार्थी. आता ही माझी एक विद्यार्थिनी आहे बुशरा अकबर शेख, ही सुद्धा छान कविता करते. ज्यांच्या कविता सुद्धा मासिकामध्ये, किशोर मासिक मध्ये आणि वृत्तपत्रामध्ये येत असतात. थँक्यू सर. तर आपल्याला आपलं मूड माहितीच आहे, गोंधळ, कन्फ्युजन. आणि तुमचं वाक्य आहे, काय म्हणताय, शाळेची उन्हाळ्याची सुट्टी रद्द झाली. असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत हो. थँक्यू. मजा आली आम्हाला तुमचं कन्फ्युजन वाला वाक्य ऐकून. खरंच खूप छान होतं. आणि आता वेळ आहे अनुपमा हुंगे आणि तुमचं मूड आहे सरकॅझम, उपहास. ओपन लिंक फाउंडेशनचे सर्व स्नेहीजन आणि सर्व गुरुवर्य यांना माझा स्नेहपूर्ण नमस्कार. मी सौ अनुपमा तुळशीराम हुंगे, नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील दुर्गम भाग कारगाव येथे कार्यरत. मला लहानपणापासूनच दैनंदिनी लेखनाची आवड, कविता लेखन, गायन, मुलांना शिकवणे ही आवड आहे. माझा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. आणि वृत्तपत्रातून कविता प्रकाशित होतात, प्रसारित होतात. दैनंदिनी कविता लेखनाची जपून आवड या शैक्षणिक कार्याला जोडून या कर भविष्यवेधी अन स्वावलंबी मूल घडविण्या शैक्षणिक उपक्रम राबविण्यावर देते भर. माझा विद्यार्थी श्रेयांश हा स्वतः स्वयं अध्ययन करतो. 1/3 वेळेमध्ये जो पाठ्यक्रम आहे तो स्वतःच पूर्ण करतो. त्याला नृत्याची खूपच आवड आहे. मुलगी जशी नृत्य करते ठेक्यावर त्याच पद्धतीनं त्याच्या अंगाला पूर्ण मोड आहे आणि तो सुंदर नृत्य सादर करतो. थँक्यू मॅम. छान वाटलं तुमच्या विद्यार्थ्याबद्दल आणि तुमच्या शाळेबद्दल ऐकून. तर तुमचा मूड आहे उपहास, सार्कॅझम. आणि तुमचं वाक्य आहे, काय म्हणताय, शाळेची उन्हाळ्याची सुट्टी रद्द झाली. काही म्हणताय, शाळेची उन्हाळ्याची सुट्टी रद्द झाली. मस्तच. एवढा सॉलिड सार्कॅझम होता की शब्द नाहीयेत माझ्याकडे. तर आता आपल्याकडे लास्ट मूड आहे आणि त्यासाठी मी बोलवते अश्लेषा महामुनी मॅडम आणि त्यांचा मूड आहे थट्टा, मस्करी. नमस्कार सोनालीताई. सोनालीताई, मी थोडक्यात परिचय करून देते तुमच्यासाठी, आहे तो खास. लक्षपूर्वक ऐका प्लीज. परवा गुलाबजामुन खाता खाता मला कविता सुचली. दिल चाहता है तुम्हाला ती वाचून दाखवावी वाटली. तुमच्यासारखी आवड मला अभिनयाची. वाटले मला अगबयारेच्या जेव्हा डॉक्टर श्रीराम लागूंकडून पुरस्कार मिळाला मला अभिनयाचा. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा, तुम्हाला मिळालेल्या दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचा. अभिनयाचा छंद जोपासते आता मी शाळेच्या देऊळमध्ये. शाळेमुळे अवॉर्ड मिळतात विनोबामध्ये. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे सारखाच माझा नवरा डॉक्टर आहे. सुशीला सुजित नवऱ्यासोबत आता मी पाहणार आहे. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर सारखे शेवटी माझे नाव आले. त्याचे थोडेसे सार्थक करावेसे वाटले. माझे नाव अश्लेषा महामुनी. ही दुर्वा आहे माझी विद्यार्थिनी. ही दुर्वा आहे सगळ्या कामात दुर्गा. आता करते थोडीशी थट्टा मस्करी, पण माझा मूडचं वाक्य झाल्यावर तुम्ही नक्की सांगायचा माझी कविता कशी वाटली खरी खरी. वा वा, अरे छान अश्लेषा, किती छान.
तर तुमची लाईन आहे मॅम, काय म्हणताय? शाळेची उन्हाळ्याची सुट्टी रद्द झाली आणि तुमचं मूड आहे थट्टा मस्करी इझी. काय काय म्हणताय? शाळेची सुट्टी रद्द झाली, किती गंमत. वा, काय मस्करी केली, मस्त, छान. वा, एकदम धमाकेदार परफॉर्मन्स होते. सोनाली, तू खूप चांगल्या रीतीने सगळ्या शिक्षकांचा परफॉर्मन्स पाहिला. आजचा लाईन एक, अंदाज अनेक सेगमेंट इथे पूर्ण झाला आणि प्रत्येकाने आपल्या स्टाईलमध्ये धम्माल केली. थँक्स अ लॉट टीचर्स, या टास्क मध्ये सहभागी होऊन कार्यक्रमात मज्जा आणल्याबद्दल. थँक्यू. आणि मला माहिती आहे की सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हा क्षण जपून ठेवायचा आहे. त्यासाठी सोनाली सोबत तर एक फोटो झालाच पाहिजे. तर लगेच व्हिडिओ ऑन करा आणि स्माइल करायला विसरू नका, आणि जमलं तर एखादी झकास पोजही द्या. तर मी सर्व टीचर्सला रिक्वेस्ट करेल की त्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे स्माइल सोबत, आणि एखादी पोजही द्या फोटोसाठी. Okay, all right, everyone ready? Let's take the shot in 3, 2, 1, smile. येस, आपला फोटो काढून झालेला आहे आणि याच बरोबर आपण आजचा कार्यक्रम संपवत आहोत. मनाला भिडणाऱ्या गोष्टींपासून ते नाट्यमय अंदाजापर्यंत हा एक सुंदर प्रवास ठरला आहे. सोनाली, तुझा अनुभव आणि सकारात्मक ऊर्जा या मंचावर आणल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर आमचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम खरोखर खास झाला, त्यांचेही मनपूर्वक आभार. चला तर हीच सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीची भावना पुढे घेऊन जाऊया. आता मी कार्यक्रम संपला घोषित करते. सोनाली, जस्ट अ स्मॉल रिक्वेस्ट. हा, बोल. मला 2 शब्द बोलायला आवडतील संपायच्या येस आधी. येस येस. ओके. मित्र, मला तुम्हा सगळ्यांचे आभार मानायचे, कारण तुम्ही तुमच्या दिनक्रमातनं वेळ काढलात आजच्या आपल्या सेशनसाठी. सगळ्यात पहिले आभार साक्षी, तुझं कौतुक, कारण कुठल्याही कार्यक्रमाला जर चांगलं सूत्रसंचलन केलं नाही तर कार्यक्रम दिशाहीन होतो. आणि म्हणजे आपल्याला मूड दिला होता ना तिने गोंधळात पडण्याचा, तो गोंधळात पडण्याचाच कार्यक्रम जास्त होतो. तर साक्षी, खूप जास्त पोटेन्शियल आहे तुझ्यामध्ये. तुझी भाषा, शब्द संपदा खूप चांगली आहे. तर तू माझ्यापेक्षा लहान वाटतेस, म्हणून त्या हक्काने मी तुला शाबासकी देते. मनापासून आभार तुझे. सर्व शिक्षकांचे आभार की तुम्ही यात सामील झालात. हा जो उपक्रम आहे आजचा, तो ज्यांच्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचला ते माझे स्नेही संजय दालमिया, माझा नवरा नचिकेत पंतवैद्य, IIM अहमदाबादचा आहे. म्हणजे IIM अहमदाबाद या इन्स्टिट्यूटचा आहे. भारतातली अग्रगण्य संस्था आहे ती. तिथे फार विद्वान विद्यार्थीच भाग घेतात. तर संजय हे नचिकेत माझ्या नवऱ्याचे मित्र आहेत, आणि त्यांनी त्या दोघांच्या मैत्रीच्या पलीकडे तुम्हा सगळ्यांसाठी माझ्याशी संपर्क साधला, आणि त्यांचा आग्रह होता की तू आमच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना भेटायला आलंच पाहिजे. ही जी विनोबा ऍक्टिव्हिटी आहे ती मला फार महत्वाची वाटते, कारण असा आग्रह धरणारं तुम्ही सगळेजण माझे आहात या आपुलकीच्या भावनेनं काम केलं नाही तर आपण सगळे कसं बसं जगत राहू. पण आपल्या सगळ्यांना एकत्र आणणारा हा जो विनोबा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पासाठी संजयनी स्वतःच्या व्यवसायाला पार करून एक नवीन अध्याय आयुष्यातला सुरू केला आहे. त्यासाठी संजय, तुझे आभारही आणि तुझं कौतुकही. तू खूप पुढे जा आणि असे अनेक शिक्षक आणि विद्यार्थी घडवण्यामध्ये आणि आनंद निर्माण करण्यामध्ये तुला यश येऊ दे. तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि तुमच्याकडून माझ्यासाठी बेस्ट विशेस मागते, कारण मला खूप चांगलं काम करायचंय आयुष्यात. मला असं वाटतं की फक्त पहिलं येऊन काही साध्य होणार नाहीये. पहिलं येऊन एक परीक्षा पार करू, पण आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी, प्रत्येक घटनेमध्ये एक छोटीशी चाचणी आपली असते. त्या चाचणीत आपण फक्त उत्तीर्ण व्हायचंय की त्या चाचणीला एक आनंदाचं स्वरूप द्यायचंय.
विद्यार्थ्यांनी गप्प बसण्यातच माझं यश आहे का विद्यार्थी एक चांगला विचार घेऊन घरी जाऊ देत, त्यांच्या आपण आठवणीत राहू. मला कितीतरी माझ्या आयुष्यातले शिक्षक आजही आठवतात. डॉक्टर माधवी वैद्य, विमा बाचल, माझे पंडित सत्यदेव दुबेजी, ज्यांनी मला फक्त नाटक नाही शिकवलं, सिनेमा नाही शिकवला, त्यांनी मला माझं व्यक्तिमत्व घडवण्यात मदत केलेली आहे. ते पहिले होते ज्यांनी मला सांगितलं होतं की स्वतःच्या त्यागाची आणि रडगाणी गाऊन माझं मन जिंकू नकोस, काही चांगलं केलंस का ते आधी मला सांग. कष्ट तर प्रत्येकालाच असतात, प्रत्येकाकडेच सुरुवातीला कमी पैसे असतात, त्याचे काय गोडवे गायचे. ते असूनही एखादं आव्हान पार केल्याची किंवा तुझ्यासमोर चॅलेंज आलं, त्या चॅलेंजला तू कसं तोंड दिलंस, भले तुला हार मिळाली असेल, याची काही कथा असली तर मला सांग. तर एकमेकांना उमेद देणारं, एकमेकांच्या आयुष्यात आनंद पेरणारं आयुष्य जगूया. आणि आयुष्य खूप सुंदर आहे ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनात रुजवूया. या संपूर्ण विनोबा टीमचे, तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानते की तुम्ही मला या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं. परत परत भेटत राहूया आणि आपलं चांगलं जगण्याचा, चांगला विचार करण्याचा वसा पुढे नेऊया. मनापासून आभार. थँक्यू सोनाली. आमच्या शुभेच्छा तुझ्या सोबतच राहणार आहेत आणि आम्हाला माहिती आहे तू खूप छान आणि खूप अजून काम करणार आहेस. थँक्यू. सोनाली, जस्ट अ स्मॉल रिक्वेस्ट, OLF टीमला ज्यांनी ह्या कार्यक्रमावर खूप मेहनत घेतली आहे त्यांना सुद्धा तुझ्यासोबत एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. मी टीचर्सला रिक्वेस्ट करेल की तुम्ही आता लिव्ह होऊ शकता आणि आपण थोडासा वेट करू जोपर्यंत टीचर्स लिव्ह होतील आणि एक छोटासा फोटो घेऊ OLF टीम सोबत. नक्की. OLF चा फुल फॉर्म काय आहे? ओपन लिंक्स फाउंडेशन. साक्षी, Yes, sir. टीचर्स को हमको 5-10 मिनट देना है क्या, इफ दे वांट टू जनरली चिट चैट? आई मीन दे हैड मेड दैट रिक्वेस्ट, सो इन केस वी We वांटेड टू. already gave them, Sanjay, and we ठीक are है. over time. Time या हमारा थोड़ा ऊपर हो गया है, so let's ठीक है, not hold on, Sonali. ठीक है, ठीक है, फाइन, ओके, थैंक्स. Quick. Sonali, thanks a lot. It was such a pleasure, such a energetic show. I really enjoyed. And the teachers ने क्या, my God, I mean, poems वगैरह were so ब्युटिफुल. energized. माझा सॉरी संजय, थँक्यू फॉर रिमाइंडिंग मी. सर्व शिक्षकांना मी खूप शाबासकी देते. साक्षी, माझी एक विनंती आहे, आज प्रत्येक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांबद्दल जी विशेषणं वापरली ती मला लिहून हवी आहेत, मेलवरती पाहिजेत. कारण सगळ्या शिक्षकांचं कौतुक. त्यांनी आज्ञाधारक, बोलकी, चांगलं नृत्य करणारी, इतकी छान छान माहिती दिली विद्यार्थ्यांची आणि स्वतःच्या शाळांची. तुमच्या सर्व कमेंट्स माझ्या लक्षात आहेत आणि तुमच्या शाळेमध्ये यायचा मी मनापासून प्रयत्न करीन शिक्षक हो. फार कौतुक वाटलं मला. येस सोनाली, ते तुझ्यापर्यंत पोहोचून जाईल. थँक्यू. Hello, Sonali. हाय. Hi. Reena So is this is our team. Reena is the co-producer and director of the show. She is also my better half. Hi. And Rajiv is my partner. Rajiv also is co-founder of Snehalaya. I don't know if you know Snehalaya. Of course, Nagar, na? Ahmednagar. So Rajiv is a co-founder of Snehalaya. In fact, I'm right now in Snehankur only, in Snehalaya only. I've been to the complex, but I didn't Yes. get a chance to meet you all. I Yes. was there for 2 days. Yes, I know you had come. People remember you fondly, Sonali. Girish Kulkarni is our founder. Right. No, but I think this is great. Sanjay had visualized this couple of months back. He Right. wanted to do this, and we were just thinking. And then the other day, Sanjay came and he said that, "Do you know Sonali's husband is from IIM Ahmedabad?" I said, "Oh, that is great." And that's how this whole thing started. No, but actually that happened later. I mean, we were anyway thinking of, someone had told me that you were into social activity and, socially and culturally inclined. So I don't know if you, so this guy, apna, Rajiv, this, friend of yours who is setting up this academy, Kulkarni, he had told me. So we are trying to, our ambition is in the next 2 to 3 years, we want to put up a Indian Prakash Idol. Kulkarni. Prakash Kulkarni. We want to put up a Indian Idol kind of a platform for poetry recitation, for storytelling,
for spoken English, spelling bee, and critical thinking. And because we have a very good, we have almost 40,000 schools that we are working with already in the hinterland. So we believe, we have the reach to kind of promote this bottom-up excitement about, poetry, language, storytelling. So in that context, we were discussing, and he said, we should try and get Sonali Kulkarni on this because she is interested and she knows, he knew you through someone. अच्छा. So वो नहीं हुआ, but then we find out. I was speaking to my batchmates and Firoz, I don't know if you remember, he is my batchmate. You were there in his daughter's wedding. Yes, yes. So Firoz said, "Arey, I will get you to Nachiket and he will." So that is how it happened. Lovely. I'm happy that it happened. Yeah.